नमस्कार, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जो जे वांछील तो ते लाभो या 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये. आता आपण या प्रोग्राम संदर्भात बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर आता आपण या प्रोग्रामला सुरुवात करत आहोत आणि आपण आपल्यापैकी आपण नोटबुक किंवा पेन पेपर घेऊन घेऊ शकता. कारण या प्रोग्राममध्ये आपल्याला अशा काही गोष्टी माहीत पडतील, की ज्या आपल्याला संपूर्ण आयुष्यभर कामाला येऊ शकतात किंवा आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो संपूर्ण आयुष्यभर. आपल्या स्वतःला होऊ शकतो, आपल्या कुटुंबाला होऊ शकतो, पूर्ण कुटुंबाला. अजून प्रत्येक बाबतीत आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे, "जो जे वांछील तो ते लाभो." म्हणजे पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जे पसायदान लिहिलेलं आहे 12व्या शतकामध्ये. तर त्याच्यामधली एक ओळ ही ओळ आहे, "जो जे वांछील तो ते लाभो." तर या ओळीमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. तर याच्या प्रोग्राममध्ये या ओळीचा आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि प्रोग्रामच्या शेवटी जर आपल्याला काही प्रश्न वगैरे असतील तर आपण विचारू शकता. शेवटच्या 10-15 मिनिटामध्ये आपल्याला काही प्रश्न वगैरे असतील तर ते आपण विचारू शकता किंवा आमचा नंबर शेअर केला जातो. त्याच्यावरती सुद्धा आपण प्रश्न वगैरे विचारू शकता नंतर. तर महत्त्वाचं म्हणजे काय, की आता या प्रोग्राममध्ये आपण अ, काही ज्या गोष्टी बघणार आहोत, त्या आपल्याला प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही गोष्टी दाखवण्यात येतील. म्हणजे काय होईल, की जे काही आपण ज्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत, त्या गोष्टी आपल्याला अजून चांगल्या प्रकारे लक्षात यायला मदत होणार आहे. तर आता आपण हे काही प्रेझेंटेशन दाखवत आहोत. फक्त आपण सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेऊ शकता आणि आपल्याला त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे बेनिफिट होणार आहे या गोष्टींचा. तर आता आपण आजच्या सेशनला, हा 1 तासाच्या प्रोग्रामला सुरुवात करत आहोत आणि नक्कीच हा 1 तासाचा प्रोग्राम आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आणि आपण त्या दृष्टीनेच एक आपला माइंडसेट बनवून या प्रोग्राममधून आपल्याला काहीतरी चांगलं माहीत पडेल किंवा अशा माइंडसेटने आपण हा प्रोग्राम पूर्णपणे बघा. आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल. तर "जो जे वांछील तो ते लाभो" या कार्यक्रमाचं आपलं नाव आहे आणि या ओळीचा अजून चांगल्या प्रकारे अर्थ अजून आपण पुढे प्रोग्राममध्ये जाणून घेणार घेणार आहोत. तर या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे, ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये जी अनंत शक्ती आहे, त्याच्या माध्यमातून आपण सर्व काही कसं मिळवू शकतो, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने किंवा ईश्वराने जन्मताच अशा काही शक्ती दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये जन्मताच असं काही सामर्थ्य आहे, क्षमता आहे, शक्ती आहे, की त्याच्या माध्यमातून तो व्यक्ती त्याला सध्या जीवनामध्ये कुठल्याही समस्या असतील, त्या दूर करू शकतो. आरोग्याच्या असतील, आर्थिक समस्या असतील, नातेसंबंधातल्या समस्या असतात, त्या दूर करू शकतो किंवा इतर कोणत्याही बाबतीमध्ये त्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतो. ही अशी जबरदस्त अनंत शक्ती प्रत्येक व्यक्तीजवळ आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला या आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणे, हा उद्देश आहे या प्रोग्रामचा. तर आपल्याला नक्की काय पाहिजे? आता आपल्याला जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिजे असतात आणि आपण आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात, त्यानुसार आपण त्या गोष्टी मिळवतो किंवा मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला काय पाहिजे हे आपलं ठरवणं आपण महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण व्यवस्थितपणे ठरवत नाही किंवा स्पष्टपणे ठरवत नाही आपल्याला काय पाहिजे, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी मिळणं अवघड असतं किंवा मिळतच नाहीत. त्यासाठी आपल्याला नक्की काय पाहिजे जीवनामध्ये, कुठल्याही बाबतीमध्ये, ते आपण स्पष्टपणे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. परंतु सध्याच्या बदललेल्या काळामध्ये एक महत्त्वाची एक गरज निर्माण झालेली आहे, मूलभूत गरज सध्याच्या काळामध्ये. ती म्हणजे काय आहे? पहिली गरज, ती म्हणजे आहे शुद्ध हवा किंवा ऑक्सिजन. प्रत्येक व्यक्तीला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा किंवा ऑक्सिजन मिळणं हे खूप महत्त्वाची गरज निर्माण झालेली आहे सध्याच्या काळामध्ये. आणि याचं कारण म्हणजे काय, की विशेषतः प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि
एखाद्या व्यक्तीची जेवढी श्वास घेण्याची क्षमता असते त्याच्या लंगची किंवा फुफ्फुसांची, तर त्याच्या 100% क्षमतेचा वापर ऍक्च्युअली मध्ये होत नसतो. आणि त्यात जर एखाद्या व्यक्तीला सातत्याने जर शुद्ध हवा मिळाली नाही, तर त्याला अशा बऱ्याचशा समस्या होतात, शारीरिक मानसिक समस्या होतात किंवा हळूहळू परिणाम होतो. शारीरिक मानसिक आरोग्यावरती होतो किंवा त्याच्यामुळे निर्णय क्षमतेवरती परिणाम होऊ शकतो. आणि योगामध्ये एक प्राणायाम गोष्ट आहे बघा, प्राणायाम. प्राणायाम याचा अर्थ काय, एखाद्या ठराविक पद्धतीने श्वास घेणे. त्या पद्धतीमध्ये जो प्राणवायू असतो किंवा हवा असते, ऑक्सिजन असतो, तो शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतो. त्याच्या माध्यमातून कोणतेही आजार बरे होऊ शकतात, मोठमोठे पण आजार बरे होऊ शकतात. तर त्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीला ही आपली जी मूलभूत गरज आहे त्याची पूर्तता कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला संपूर्ण जीवनाभरात खूपच फायदा होऊ शकतो. कारण आपल्याला जीवनामध्ये ज्या काही गोष्टी मिळवायच्या असतात त्या मिळवण्यासाठी पहिलं म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी आपण मिळवतो जीवनामध्ये, त्या मिळवल्यानंतर त्याचा आनंद घेण्यासाठी किंवा त्या गोष्टींचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी आपलं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो, आनंद घेऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीचं जीवन चांगलं आहे किंवा उत्तम जीवन आहे असं कधी म्हणता येईल किंवा त्या व्यक्तीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं आहे, सर्वांशी चांगले नातेसंबंध आहेत किंवा जास्तीत जास्त लोकांशी त्याचे चांगले नातेसंबंध आहेत, घरामध्ये चांगले नातेसंबंध आहेत किंवा त्या व्यक्तीकडे जर मुबलक पैसा आहे तर त्या व्यक्तीचा जीवन उत्तम आहे असं म्हणू शकतो. परंतु सध्याच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना ह्या 3 समस्या आहेत किंवा त्या 3 पैकी जास्तीत जास्त समस्या आहेत किंवा काही लोकांना त्या तिन्ही पण समस्या आहेत एकाच वेळेस. आणि त्या तिन्ही समस्या यापैकी कोणाला कुठलीही समस्या असेल, आरोग्याची असेल, स्वतःला असेल किंवा घरामध्ये कुणाला असेल, त्या ठीक होऊ शकतात पूर्णपणे. संपूर्णपणे त्यातून तो व्यक्ती बाहेर येऊ शकतो. नातेसंबंध चांगले होऊ शकतात. आर्थिक प्रगती होऊ शकते. म्हणजे हे सर्व काही पॉसिबल आहे. आपल्या आतमध्ये असलेली जी मानसिक शक्ती आहे, त्याच्या माध्यमातून सर्व काही पॉसिबल आहे. आणि त्याच्या 3 गोष्टी आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळं या प्रोग्राममध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आणि आपण आपल्या मानसिक सामर्थ्याचा किंवा आतमध्ये असलेल्या शक्तीचा वापर जेव्हा करायला शिकतो, तेव्हा कोणत्याही प्रकारच्या समस्या आपण पूर्णपणे दूर करू शकतो, पाहिजे ते परिणाम मिळवू शकतो, परिस्थिती निर्माण करू शकतो. आता आपली सध्याची जी कोणतीही परिस्थिती आहे तो एक परिणाम असतो. तो परिणाम म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याची सध्याची परिस्थिती म्हणजे त्याची परिस्थिती चांगली असेल, वाईट असेल किंवा आरोग्याची काही समस्या असेल, चांगलं आरोग्य असेल, आर्थिक परिस्थिती चांगली असेल, खराब असेल किंवा इतर काही जीवनामध्ये गोष्टी असतील, नातेसंबंध चांगले असतील किंवा खराब असतील. तर सध्याची परिस्थिती म्हणजे तो एक परिणाम आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याच्या जीवनामध्ये लहानपणापासून किंवा अगदी बऱ्याच वर्षापासून किंवा महिन्यांपासून जे काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत किंवा घडत आलेल्या आहेत, त्याचा परिणाम म्हणजे सध्याची परिस्थिती असते कुठल्या व्यक्तीची. त्याच्यामुळे जर आपल्याला जर आपला सध्याचा परिणाम किंवा परिस्थिती जर आपल्या मनासारखी नसेल किंवा चांगली नसेल, तर ती आपण निश्चितपणे बदलू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला काही ठराविक पद्धतीने नियोजन करावं लागेल किंवा आपल्या मानसिक शक्तीचा किंवा आतमध्ये असलेल्या शक्तीचा आपण जर व्यवस्थितपणे वापर केला, नियोजनपूर्वक वापर केला, तर आपण आपली परिस्थिती बदलू शकतो किंवा चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो, पाहिजे ते परिणाम मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या मानसिक शक्तीबद्दल किंवा आतमध्ये असलेल्या शक्तीबद्दल जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे. तर आता आपण अर्थ जाणून घेऊया. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. हे जी पसायदानामध्ये ओळ आहे ज्ञानेश्वर महाराजांची, त्याचा अर्थ काय आहे? प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीकडे अडीक क्षमता आहे, शक्ती आहे किंवा सामर्थ्य आहे, की त्याला जे जे पाहिजे ते तो मिळवू शकतो. त्याला ते मिळू शकतं किंवा तो मिळवू शकतो. त्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या असतात, त्या करायच्या असतात. ते म्हणजे जो जे वांछील तो ते लाहो. याचा अर्थ काय? आपल्याला जे पाहिजे ते आपण स्पष्टपणे ठरवणं गरजेचं असतं. आणि ती गोष्ट जे आपण ठरवलेलं आहे ते आपल्याला निश्चितपणे किंवा 100% मिळणारच, असा मनामध्ये आपल्याला विश्वास निर्माण करणं गरजेचं असतं. आणि आता विश्वास आपल्याला कायम टिकवून ठेवावा लागतो. या दोन दोन जरी गोष्टी केल्या तरी सुद्धा आपल्याला जीवनामध्ये कुठल्याही गोष्टी मिळू शकतात किंवा कोणत्याही समस्या दूर होऊ शकतात एखाद्या व्यक्तीच्या, कुठल्याही व्यक्तीच्या, आणि चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात. या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण आपल्या आतमध्ये जी काही शक्ती आहे किंवा मानसिक शक्ती आहे
त्याचा बेस आहे किंवा त्याचं जे फंक्शनिंग आहे त्या गोष्टीवरच काम करतं, की आपण काय ठरवतो कळत नकळतपणे आणि कोणत्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवतो. त्याप्रमाणेच गोष्टी आपल्याला जीवनामध्ये मिळतात किंवा तशा प्रकारचेच परिणाम आपल्याला जीवनामध्ये मिळत असतात. त्यामुळे याचा अर्थ या वाक्याचा अर्थ आपण जेवढा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता, तेवढा आपल्याला फायदा होईल संपूर्ण आयुष्यभरामध्ये. तुकाराम महाराजांनी पण म्हटलेलं आहे, मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या आतमध्ये जी काय मानसिक शक्ती आहे, मनामध्ये शक्ती आहे आपल्या अंतर्मनामध्ये, ती शक्ती चांगल्या प्रकारे कधी काम करते किंवा आपल्याला आपल्याला मार्ग दाखवते, की जेव्हा आपलं मन सातत्याने आपण प्रसन्न ठेवतो किंवा किंवा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा आपला माइंडसेट असेल, आपली मनोवृत्ती असेल, आपली मनस्थिती असेल, जेव्हा आपण सातत्याने प्रसन्न ठेवतो, काही दिवस, काही आठवडे, काही महिने किंवा 2-3 महिन्यापर्यंत, तेव्हा आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडायला लागतात. म्हणजे कोणत्याही व्यक्तीने जर मन त्याचं सातत्याने प्रसन्न ठेवलं, म्हणजे सध्याची परिस्थिती जरी काही समस्या असतील जीवनामध्ये, तर त्या समस्येचा विचार करण्यामुळे किंवा निगेटिव्ह विचार करण्यामुळे त्या समस्या कमी होत नाहीत. कधी-कधी त्या समस्या वाढतात आहेत तशा राहतात किंवा वाढतात. परंतु जाणीवपूर्वक काही दिवस किंवा काही आठवड्यापर्यंत ही गोष्ट केली, मन सातत्याने प्रसन्न ठेवलं, तर एखाद्या व्यक्तीची कोणतीही समस्या दूर होऊ शकते. तर याच्यामध्ये एक प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. एका व्यक्तीला दिवसभरामध्ये 30 ते 35 गोळ्या चालू होत्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला शारीरिक, मानसिक समस्या होत्या. दिवसभरामध्ये 30-35 त्याला गोळ्या घ्याव्या लागत होत्या. पण त्या व्यक्तीला समजलं, की मन प्रसन्न केल्यामुळं किंवा आपण ठीक होऊ शकतो. तर त्याने जाणीवपूर्वक सलग 2-3 महिने त्याचं मन प्रसन्न ठेवलं. म्हणजे त्याने काही कॉमेडी कार्यक्रम बघणे, लॉरेन अँड हार्डी, चार्ली चॅप्लिन किंवा असे काही कॉमेडी शो बघणे, मूव्ही बघणे किंवा सातत्याने अजून काहीतरी ॲक्टिव्हिटी करणे, ज्याने मूड आपला फ्रेश होतो. एखादं आवडीचं काम करणे, काही हॉबीज असतील, काही किंवा काही पेंटिंग करणे, काही किंवा ज्या आवडीच्या गोष्टी असतील त्या करणे. म्हणजे अशा ॲक्टिव्हिटी करणे, की ज्याने मन सातत्याने प्रसन्न राहील किंवा चेहऱ्यावरती हास्य राहील. अशा त्याने ॲक्टिव्हिटी केल्या सातत्याने 2-3 महिने आणि तो व्यक्ती पूर्णपणे ठीक झाला. म्हणजे असे चमत्कार होऊ शकतात किंवा इतर पाहिजे त्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. एवढी एकच गोष्ट केल्यामुळे सुद्धा. म्हणजे आपलं जे माइंड आहे ते आपलं माइंड आहे ना, ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतं प्रत्येक बाबतीमध्ये. फक्त आपण त्या माइंडला तशी कमांड दिली पाहिजे किंवा त्या त्या स्थितीमध्ये आपल्या मनाला ठेवलं पाहिजे, की ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतं. आणि स्वामी विवेकानंद यांनी पण म्हटलेलं आहे, की सर्व शक्ती तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही काहीही करू शकता आणि सर्व काही करू शकता. आणि आता महत्त्वाचं म्हणजे आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत, की आपल्या विचारांच्या व मानसिक शक्तीच्या माध्यमातून जीवनामध्ये काही आश्चर्यकारक परिणाम मिळवलेल्या काही लोकांची उदाहरणं आहेत. म्हणजे काही ठराविक उदाहरणं आहेत. आता जगभरामध्ये अशी हजारो लाखो उदाहरणं आहेत, की लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये अक्षरशः चमत्कार केलेले आहेत किंवा बाकी लोकांच्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने त्या गोष्टी होणं अशक्य होतं. तर अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे अगदी आपण सुईपासून ते विमानापर्यंतच्या गोष्टी बघतो किंवा त्याचा वापर करत असतो. तर या गोष्टी निर्माण होण्यापूर्वी कुणालाही असं माहीत नव्हतं, की त्या गोष्टी निर्माण होऊ शकतात किंवा एखाद्या व्यक्तीने अशी काही कल्पना केली असेल किंवा दुसऱ्याला सांगितलं असेल, की असं असं काहीतरी आपण बनवू शकतो. तर तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीवरती काही विश्वास ठेवला नसेल अजिबात. परंतु ज्या ज्या काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, त्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर मग लोकांना वाटलं, की हा चमत्कार झालेला आहे. परंतु ज्या लोकांनी किंवा ज्या व्यक्तीने त्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, त्या निर्माण होण्यापूर्वीच त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास होता, की ही गोष्ट निर्माण होऊ शकते किंवा तो करणारच. तसं कोणतीही परिस्थिती सध्या सध्या आपली जी काही परिस्थिती असते कुठल्याही बाबतीतली, ती परिस्थिती आपल्याला नको असेल. परंतु जर आपण मनामध्ये ठरवलं किंवा आपल्याला काय पाहिजे स्पष्टपणे ठरवलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला, की ती गोष्ट निर्माण होऊ शकते किंवा आपण करू शकतो, मिळवू शकतो. तर मग आपला 100% विश्वास असेल, तर मग आपण त्या परिस्थितीपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. आणि मग आपल्याला बऱ्याचशा ज्ञात, अज्ञात गोष्टी मदतीला येतात किंवा आपलं जी मानसिक शक्ती आहे तीच आपल्याला चांगल्या प्रकारे मार्ग दाखवते. पहिलं उदाहरण आहे, गेल्या वर्षी घडलेली गोष्ट आहे. एक जैन परंपरेतले एक संत आहेत, मुनी विराग सागरजी. त्यांनी गेल्या वर्षी
दररोज फक्त अर्धा लिटर पाणी पिऊन, बाकी काही न खाता सलग 171 दिवसांचा उपवास केलेला आहे. जानेवारी 2023 ते जून 2023 या जवळपास 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत त्यांनी उपवास केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान त्यांनी 1000 किलोमीटरपेक्षा जास्त पायी प्रवास पण केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये अजून 2 महिने उपवास करण्याची क्षमता होती. आणि त्यांनी उपवास सोडला याचं कारण म्हणजे भगवान महावीर यांच्याशी त्यांची तुलना होऊ लागली. आणि भगवान महावीर यांनी 175 दिवसांचा उपवास केलेला होता ऑलरेडी. त्याच्यामुळे त्यांनी उपवास सोडला. आणि जेव्हा त्यांचं उपवास सोडल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली, तेव्हा त्यांना आढळलं की त्यांचं आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे. प्लस त्यांचं ॲक्च्युअलमध्ये वय होतं 48 वर्ष. डॉक्टरांना असं आढळलं की त्यांच्या शरीरामध्ये 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे क्षमता आहेत किंवा सामर्थ्य आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे 171 दिवसांचा उपवास करून सुद्धा काही न खाता फक्त अर्धा लिटर पाणी पिऊन तर एखादी व्यक्ती त्याची क्षमता एवढी टिकून ठेवू शकतो किंवा तो उपवास करू शकतो. तर कोणताही व्यक्ती आपलं मानसिक सामर्थ्य वाढवू शकतो, त्याचा वापर करू शकतो किंवा जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकतो. आता प्रत्येक व्यक्तीला हे हे असं काही करायची गरज नाही. परंतु सांगण्याचा उद्देश काय की आपल्या आतमध्ये ही क्षमता आहे, त्याचा आपण वापर करू शकतो. पाहिजे त्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत. ही पेपरमध्ये बातमी आलेली होती. हिंदीमधला पेपर आहे दैनिक भास्कर आणि मराठीमध्ये दैनिक लोकमत. याच्यामध्ये बातमी जवळपास सर्वच पेपरमध्ये त्यावेळेस बातमी आलेली होती. जुलै 2023 मध्ये. दुसरं उदाहरण आहे 1960च्या एकाच ऑलिम्पिकमध्ये विल्मा रुडॉल्फ नावाच्या मुलीने 3 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या मुलीला लहानपणी निमोनिया व स्कारलेट फीवर हे आजार झाले होते आणि तिच्या एका पायाला पोलिओ झाला होता. म्हणजे तिचा पाय काम करत नव्हता. आणि पूर्वीच्या काळी सुद्धा अशा जेव्हा पोलिओवरती काही उपाय नव्हते, तेव्हा आपल्याकडे सुद्धा अशी बरीचशी लोक आहेत की ज्यांना लहानपणी पोलिओ झाल्यामुळे त्यांचा म्हणजे दिव्यांग झालेले आहेत ते किंवा त्यांचं काही समस्या झालेल्या आहेत पायाला वगैरे किंवा त्यांचं त्या समस्या तशाच टिकून राहिलेल्या आहेत. आणि डॉक्टरांनी सुद्धा त्या मुलीला सांगितलं होतं, तिच्या आईला वगैरे, की मुलगी आयुष्यभर चालू शकणार नाही, म्हणजे मोकळं चालू शकणार नाही. तिला वॉकर वगैरे घेऊन चालावं लागेल. परंतु तरी सुद्धा ती मुलगी पूर्णपणे ठीक झाली पुढे. याचं कारण म्हणजे तिच्या आईने तिच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायला सुरुवात केली, की तिला पूर्णपणे ठीक व्हायचंय आणि फक्त ठीक नाही व्हायचं तर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन जगामध्ये सर्वोत्तम बनायचंय. असं तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्या मुलीच्या मनामध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण झाला. ती पुढे मुलगी पूर्णपणे ठीक झाली. धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ लागली आणि असं करता करता ती ऑलिम्पिक पर्यंत पोहोचली आणि तिथे तिने 3 सुवर्णपदक जिंकलेत एकाच ऑलिम्पिकमध्ये. ते आपण गुगलवरती चेक करू शकता नाव टाकून किंवा या संदर्भात YouTubeवरती सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत अवेलेबल. तर हे कसं होतं की एखाद्या व्यक्तीला मोटिवेट करणारा किंवा प्रेरणा देणारा एक जरी व्यक्ती असेल, तरी सुद्धा तो व्यक्ती जीवनामध्ये काहीही मिळवू शकतो किंवा कोणतीही परिस्थिती असेल त्यातून तो बाहेर येऊ शकतो. तसंच आपल्याला सुद्धा प्रेरणा देणारा एक जरी व्यक्ती असेल, तरी सुद्धा आपण कुठल्याही समस्येतून बाहेर येऊ शकतो किंवा पाहिजे ते मिळवू शकतो. तर आपण आपण सुद्धा एखाद्या व्यक्तीला आपण प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला ज्याला ज्याला आपल्याला शक्य आहे त्यांना आपण प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच आपल्याला जर काही समस्या असतील, तर आपण असा कमीत कमी एक व्यक्ती शोधला पाहिजे, की जो आपल्याला प्रेरणा देऊ शकतो किंवा आपण आनंदी असलेला त्याला मनापासून पाहावं वाटतं, असा व्यक्ती शोधू शकतो किंवा कुठलाही मार्गदर्शक आपण शोधू शकतो. सातत्याने आपण जर प्रेरणा घेत राहिलो, तर जीवनामध्ये आपण कुठल्याही गोष्टी मिळवू शकतो. ते आपण फोटो बघू शकता. अशी म्हणजे बरीचशी उदाहरणं आहेत. आपण आता थोडक्यात बघणार आहोत कारण प्रोग्रामचा जो मुख्य विषय आहे तो त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. तर अशी बरीचशी उदाहरणं आहेत बघा, की पुण्यामध्ये एक व्यक्ती आहे, तो शेवटच्या स्टेजमध्ये कॅन्सर होता आणि कुठलीही शक्यता नसताना तो बरा झालेला आहे. याचं कारण म्हणजे काय, की डॉक्टरांना पण गॅरंटी नव्हती. परंतु त्याने त्या ट्रीटमेंट चालू असताना एक म्युझिकचा प्रोग्राम अटेंड केला. काही चांगली गाणी वगैरे ऐकली त्या प्रोग्राममध्ये. त्यानंतर ती चांगल्या प्रकारची गाणी ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला, की आपण ठीक होऊ शकतो आणि आपल्याला ठीक व्हायचं आणि तो पूर्णपणे ठीक झाला. म्हणजे एखाद्या गोष्टीने उत्साह वाढू शकतो आपला. एखादं गाणं ऐकल्यामुळे किंवा काही ठराविक म्युझिक ऐकल्यामुळे पण आपला उत्साह वाढू शकतो. म्हणजे असे बरेचसे चांगल्या प्रकारची गाणी असतात. आपण आपल्या आवडीची गाणी आधीमध्ये नेहमी ऐकली पाहिजेत.
किंवा काही क्लासिकल म्युझिकमध्ये पण बरेचसे प्रकार असतात, परंतु ते बऱ्याच लोकांना माहीत नसतं. त्यानंतर एका महिलेला 6 महिन्याचं आयुष्य सांगण्यात आलं होतं. कॅन्सर होता तिला. परंतु तिने मनावरती घेतला आणि ती 21 दिवसामध्ये बरी झाली. तर या सर्व प्रत्यक्षात घडलेल्या घटना आहेत. म्हणजे अशा हजारो लाखो गोष्टी घडलेल्या असतात जगामध्ये. आता बघा 5वं उदाहरण काय आहे? मॉरिस गोडमॅन नावाचा एक व्यक्ती होता. त्याचा 1981 मध्ये म्हणजे जवळपास आता 43 वर्ष झाले त्याला विमानाचा अपघात झाला होता. त्या व्यक्तीची माइंड पॉवर एवढी स्ट्रॉंग होती किंवा त्याचा कसा वापर करायचा त्याला ऑलरेडी माहीत असल्यामुळं विमान कोसळत असतानाच त्याने ठरवलं की मला यातून वाचायचंय आणि त्यामुळे तो वाचला. परंतु त्याची कंडिशन एवढी क्रिटिकल होती की डॉक्टरांना कुठली गॅरंटी नव्हती की तो वाचेल म्हणून. तरी सुद्धा तो वाचला, परंतु त्याची पूर्णपणे बॉडी डॅमेज झालेली होती गळ्यापासून खालची. आणि त्याची कंडिशन अशी होती किंवा डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबातील लोकांना सांगितलं होतं किंवा त्याला पण माहित होतं त्या व्यक्तीला की तो व्यक्ती फक्त आयुष्यभर डोळ्यांच्या पापण्या हलवू शकतो किंवा ऐकू शकतो, म्हणजे बाकी बॉडीची सुद्धा मुवमेंट करू शकत नाही, अशी त्याची कंडिशन होती. परंतु त्या व्यक्तीला माइंड पॉवर कशी वापरायची माहित होतं. त्याने हळूहळू काय केलं की ट्रीटमेंट चालू असतानाच शरीराच्या एका एका भागावरती फोकस करून कॉन्सन्ट्रेट करून व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन किंवा माइंड पॉवरच्या काही टेक्निक असतात, विचार करण्याच्या काही पद्धती असतात, त्याचा त्याचा वापर करून त्याने हळूहळू जसं एखादं मशीन रिपेअर केलं जातं तसं त्याचं संपूर्ण शरीर त्याने दुरुस्त केलं किंवा शरीराचं पुनर्निर्माण केलं, आपण असं म्हणू शकतो. तर तो काही दिवसानंतर म्हणजे एक 7-8 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर तो व्यक्ती पूर्णपणे ठीक झाला, की जसं काही त्याला काहीच झालं नाही. म्हणजे त्याने त्याचं शरीर पूर्णपणे व्यवस्थित झालं पहिल्यासारखं. आणि त्याची कंडिशन अशी होती की त्याला श्वास घेता येत नव्हता. कृत्रिम श्वास चालू होता. खाणं वगैरे सगळं पाईपनी चालू होतं. म्हणजे त्याचं पूर्ण बॉडी मशीनवरती चालत होती काही महिने. त्या व्यक्तीला मिरॅकल मॅन म्हणतात. हे सुद्धा आपण नाव टाकलं ना Googleवरती, मॉरिस गुडमॅन टाका नाव तुम्ही. किंवा YouTubeवरती सुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत या संदर्भात. एका महिलेला सुद्धा दृष्टी आलेली होती परत. दिसत नव्हतं. आणि कुठली पॉसिबिलिटी नसताना त्या महिलेला दिसायला लागलेलं आहे. म्हणजे अशा खूप गोष्टी घडलेल्या आहेत जगामध्ये. 7वं उदाहरण काय की एका मुलीने तिच्या आईसाठी प्रार्थना करून तिच्या आईला ठीक केलेलं आहे. आणि तिची आई तिच्यापासून लांब अंतरावरती होती. म्हणजे आपण जर ठरवलं तर आपण स्वतः तर सर्व काही गोष्टी मिळवू शकतो, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा आपण चमत्कार घडवून आणू शकतो. अशा पण गोष्टी पॉसिबल असतात. म्हणजे आपल्या विचारांचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की आपण एखाद्या व्यक्तीसाठी जर एखादा सातत्याने विचार करत गेलो तर त्या प्रकारे त्याला परिणाम मिळू शकतात किंवा त्याच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी पसरू शकते. तसंच द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचे लेखक त्यांनी सुद्धा त्यांच्या बहिणीचा जो एक आजार आहे तो गॉलस्टोन आजार बरा केलेला आहे. त्यांची बहीण सुद्धा त्यांच्यापासून 6,000 मैल म्हणजे साधारणतः 7-8 हजार किलोमीटर अंतरावरती होती. म्हणजे या गोष्टी पॉसिबल आहेत. आपली माइंड पॉवर खूप जबरदस्त आहे. आणि हे आपल्याला कधी समजतं की जेव्हा आपण आपल्या माइंड पॉवर बद्दल, अंतर्मनाच्या शक्तीबद्दल किंवा विचारांच्या शक्तीबद्दल किंवा आपला जो ब्रेन आहे, मेंदू, तो एवढा पॉवरफुल आहे. जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा ते आपल्याला समजतं. 9वं उदाहरण काय आहे? 2008च्या एकाच ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा जो खेळाडू आहे मायकल फेल्प्स, त्याने 8 सुवर्णपदकं जिंकलेली आहेत. महत्वाचं म्हणजे त्याने 1 वर्ष अगोदरच डिक्लेअर केलं होतं की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये 1 वर्षानंतर मी 8 गोल्ड मेडल जिंकणार आहे. आता ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणं सुद्धा एखाद्या खेळाडूसाठी मुश्किल असतं किंवा स्वप्न असतं की ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होणे. आता नुकतंच ऑलिम्पिक संपलेलं आहे मागच्या महिन्यामध्ये पॅरिसमध्ये. आणि तिथे भारताला म्हणजे एक सुद्धा सुवर्णपदक मिळालं नाही, म्हणजे दुर्दैवाने. तर या गोष्टी आव्हान असतं की ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणे किंवा त्यात मेडल जिंकणे. तरी सुद्धा त्याने अगोदर डिक्लेअर करून 8 सुवर्णपदक जिंकलीत सांगितल्याप्रमाणे. याचा अर्थ काय की जेव्हा एखादा व्यक्ती सध्याची त्याची परिस्थिती कोणती का असेना, ते त्याचा जास्त विचार न करता त्याला ज्या गोष्टी पाहिजेत ते स्पष्टपणे ठरवतो आणि त्या गोष्टी मिळणारच किंवा होणारच किंवा ते मी करणारच असं मनामध्ये 100% विश्वास निर्माण करतो. आणि तो विश्वास आणि त्याने ठरवलेली गोष्ट तो जेव्हा कायम ठेवतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये हळूहळू चमत्कार होतात किंवा ऑटोमॅटिकली त्याचं जे माइंड आहे तेच त्याला मार्गदर्शन करत जातं की त्याने जे गोष्टी ठरवलेल्या आहेत
किंवा मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे, ती गोष्ट मिळणार किंवा होऊ शकते किंवा तो करणार, तर त्या गोष्टीपर्यंत कसं पोहोचायचं हे त्याचं माइंडच त्याला मार्गदर्शन करतं. आता 10वं उदाहरण काय की अगदी शून्यातून विश्व ज्यांनी निर्माण केलेलं आहे, रिलायन्स कंपनीचे साम्राज्य उभं केलं, धीरूभाई अंबानी. तर त्यांना सुद्धा कोणी गॉडफादर नव्हता, परंतु बऱ्याच लोकांना आता सध्याच्या काळामध्ये आर्थिक समस्या असतात. मग त्यांना असं वाटतं किंवा त्यांच्या समोर असा काही पर्याय नसतात किंवा अशी कुठलीही शक्यता त्यांना दिसत नसते की आपण काहीतरी करू शकतो किंवा काही काही लोकांचं काही शिक्षण पण झालेलं नसतं किंवा सध्याच्या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये काही लोकांना जॉब सुद्धा मिळणं अवघड असतं. परंतु असं कुठे लिहिलेलं नाही की फक्त जॉब करून किंवा नोकरी करूनच पैसे मिळू शकतात. आता सध्याच्या काळामध्ये अशी पण काही लोक आहेत, करोडपती लोक आहेत किंवा ज्यांचा करोडोंचा टर्नओव्हर आहे, उलाढाल आहे बिझनेसची. तर काही लोकांचं अगदी 4थी-5वी शिक्षण झालेलं आहे किंवा असे खूप खूप लोक आहेत की जे जास्त शिक्षण झालेलं नाही किंवा त्यांनी कुठेही ट्रेनिंग नाही घेतलं कुठल्या प्रकारचं. परंतु जेव्हा एखादा व्यक्ती मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो, की आपल्याला समजा आर्थिक परिस्थिती चांगली करायची असेल, ते पण आपण स्पष्टपणे ठरवू शकतो. आणि त्याच्यावरती आपण जर विश्वास ठेवला, की आपण आर्थिक प्रगती होऊ शकते आपली. महिन्याला आपण 15,000-20,000 कमवू शकतो. कमीत कमी 50,000-60,000 कमवू शकतो किंवा मिळू शकतात आपल्याला कुठल्या कुठल्या माध्यमातून. 1,00,000 मिळू शकतात किंवा आपण करोडपती होऊ शकतो. असा विश्वास आपण जर ठरवला आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला, तर आपला माइंड जसं आपण विचार करतो किंवा जे ठरवतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्या प्रकारेच आपल्याला आपलं माइंड मार्गदर्शन करतं किंवा त्या प्रकारेच आपल्याला आपला मार्ग दाखवायला सुरुवात करतं. म्हणजे ही आपली खासियत आहे आपल्या मनाची. जसं आपण विचार करणार आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणार, त्या प्रकारेच आपल्याला ते मार्ग दाखवणार. हे आपण बघू शकतो हे फोटो. आणि जसं की आता सध्या मुकेश अंबानी रिलायन्स कंपनी काही टॉप कंपन्यांमध्ये आहे. तसंच मुकेश अंबानी आशियामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तसं जगातील काही टॉप श्रीमंत लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. आताच बघा 2 महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं आहे. ते आपण बऱ्याचदा बातमीवर ही सगळीकडे पसरलेली म्हणजे सोशल मीडियावरती आपण बघितलेलं असेल. तर तो किती जबरदस्त पद्धतीने लग्न लग्न झालेलं आहे त्यांच्या मुलाचं. म्हणजे एखादा व्यक्ती एवढा श्रीमंत होऊ शकतो किंवा एखादी कंपनी एवढी मोठी होऊ शकते. आणि आता 11वं उदाहरण आहे जबरदस्त. मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. या तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या ओळीचा जर एखाद्याला अर्थ समजला तर जीवनामध्ये काही चमत्कार होऊ शकतो. याचं एक उदाहरण आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक व्यक्ती जन्माला आलेला होता. त्याला जन्मताच दोन्ही हात नव्हते आणि दोन्ही पाय नव्हते. तरी सुद्धा त्या व्यक्तीने जीवनामध्ये सर्व काही मिळवलेलं आहे. आणि याचं नाव आहे निक विजूसिक. हे बघू शकतो. त्याचा लहानपणीचा फोटो आहे की हात आणि पाय दोन्ही नव्हते. परंतु हा व्यक्ती सर्व काही गोष्टी करू शकतो. फुटबॉल किंवा बरेचसे खेळ खेळतो तो. पोहू शकतो चांगल्या प्रकारे किंवा सर्व काही गोष्टी ॲक्टिव्हिटी स्वतः करतो, की ज्या गोष्टी करणं किंवा गोष्टी शिकणं नॉर्मल लोकांना सुद्धा जमत नाही जीवनामध्ये. अशा त्या सर्व काही गोष्टी करतो. प्लस तो एक मोटिव्हेशनल स्पीकर आहे, इंटरनॅशनल. त्याने जगभरामध्ये जास्तीत जास्त देशांमध्ये प्रवास केलेला आहे. लोकांना मोटिव्हेट केलेलं आहे. मोटिव्हेशनल स्पीचेस दिलेले आहेत. YouTubeवरती सुद्धा बरेचसे आपल्याला व्हिडिओ भेटतील. हा व्यक्ती गेल्या वर्षी भारतामध्ये पण आलेला होता. जानेवारी 2023 मध्ये हैदराबादमध्ये. तिथं पण एक मोटिव्हेशनल स्पीच झालेला आहे. त्याचा पण व्हिडिओ आहे YouTubeवरती अवेलेबल. म्हणजे एखाद्या व्यक्ती आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीचं लग्न पण झालेलं आहे आणि असं नाही की त्याला त्याच्याप्रमाणेच पत्नी मिळाली आहे. त्याची जी पत्नी आहे ती एकदम नॉर्मल आहे. म्हणजे सगळं काही तिचं फिजिकली, मेंटली सगळं काही एकदम आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आणि त्याला 4 मुलं पण आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर सातत्याने मन प्रसन्न ठेवलं तर त्याच्या जीवनामध्ये असे चमत्कार होऊ शकतात. आणि लहानपणी या व्यक्तीला त्याच्या वडिलांनी सांगितलेलं होतं, की तुला जरी हातपाय मिळाले नसले, तरी सुद्धा तुला चांगली बुद्धी मिळालेली आहे. तुला चांगला ब्रेन मिळालेला आहे. त्याचा वापर करून तू जीवनामध्ये सर्व काही मिळवू शकतोस. आणि तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहायचंय, काय नेहमी जीवनामध्ये. तुला एखादी गोष्ट मिळाली तरी आनंदी राहायचंय, नाही मिळाली तरी आनंदी राहायचंय. परंतु प्रयत्न करत राहायचेत. आणि थोडक्यात म्हणजे काय, की मन करारे प्रसन्न या वाक्याचा त्याला अर्थ समजतो आणि तो प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवतो. त्याच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्यावाचून राहत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार घडू शकतात. फक्त मन प्रसन्न ठेवायचं सातत्याने. जास्त जरी
जरी आपल्याला सुरुवातीला काही समजलं नाही की आपल्याला आपल्या सध्याच्या ज्या समस्या आहेत ना, जरी आपल्याला काही समजलं नाही की त्या कशा दूर होतील, कशा दूर करायच्या, काय करायचं समजत नसेल, काही मार्ग सापडत नसेल, फक्त काहीतरी सतत काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची, काही कॉमेडी बघायचं किंवा मन प्रसन्न राहील, आपल्या आवडीच्या काही गोष्टी करत राहायच्या, आवडीचा खेळ खेळणे किंवा काय अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला आवडत असतात, किंवा एखाद्या निसर्गाच्या सानिध्यात चांगल्या ठिकाणी फिरायला जाणे, अशा भरपूर गोष्टी करू शकतो आपण. सातत्याने मन प्रसन्न ठेवायला सुरुवात करायची हळूहळू. आणि सर्व शक्ती ही आपल्या आतमध्येच असते. त्याच्यामुळे आपण कुठलाही व्यक्ती सर्व काही करू शकतो, काही मिळवू शकतो. आणि कोणत्याही परिस्थितीतून सध्याची आपली परिस्थिती किती आपल्या जसं आपल्याला पाहिजे त्याच्या विरुद्ध असेल किंवा आपल्याला कुठलीही शक्यता नसेल, तरी सुद्धा आपण सर्व काही मिळवू शकतो, म्हणजे सर्व काही एकदम शक्य आहे. आता या प्रोग्रामचा सर्वात महत्वाचा विषय कन्सेप्ट म्हणजे टॉपिक आहे. तर आपल्यापैकी ज्या लोकांनी कुणाला काही नोट्स काढायचे असतील, तर आपण नोट्स काढायचे आहेत. आता आपल्यापैकी कोणालाही काही नोट्स वगैरे काढायचे असतील, तर आपण काय करायचं आहे की पेन पेपर वगैरे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण नोट्स काढू शकता. म्हणजे आपल्याला हे जे 12 मुद्दे असणार आहेत ते आपण जर व्यवस्थित लिहून घेतलेत, तर आपल्याला याचा संपूर्ण जीवनभरामध्ये चांगला फायदा होणार आहे. किंवा जर आपल्याकडे आता काही पेन पेपर अवेलेबल नसेल लगेच, तर आपण मोबाईलवरती स्क्रीनशॉट काढू शकता. तर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळवण्यासाठी आवश्यक कृती. पहिलं म्हणजे काय, सर्वात महत्वाचं, की सध्याची आपली परिस्थिती किती समस्या असतील आपल्याला किंवा किती अडचणी असतील, कोणत्या प्रकारच्या समस्या असतील, तर त्याच्यावरती जास्त फोकस न करता आपण आपल्याला नक्की काय पाहिजे ते विचारपूर्वक एकदम स्पष्टपणे ठरवणे विथ क्लॅरिटी, हे खूप महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला एक दिवस गेला, 2-3 दिवस गेले, एक आठवडा गेला तरी काय हरकत नाही. आपण हे स्पष्टपणे ठरवायचं. म्हणजे जो जे वांछिल तो ते लावो या या ओळीनुसार प्रत्येक व्यक्तीकडे क्षमता आहे की तो पाहिजे ते मिळू शकतो. फक्त त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी या काही स्टेप्स आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला नक्की काय पाहिजे ते स्पष्टपणे ठरवायचंय. म्हणजे एखादा चांगलं आरोग्य एखाद्याला पाहिजे, तर काही समस्या असेल त्याने चांगलं आरोग्य पाहिजे असं ठरवायचंय. उदाहरणार्थ 100% चांगले मानसिक आरोग्य प्राप्त करणे, 100% चांगले आणि उत्तम शारीरिक आरोग्य प्राप्त करणे, किंवा श्रीमंत होणे, चांगला पैसा मिळवणे, किंवा नेट बँक बॅलन्स नेहमी 1 लाखापेक्षा जास्त ठेवणे, किंवा नातेसंबंध चांगले करणे. म्हणजे जे जे आपल्याला गोष्टी पाहिजे असतील त्या ठरवायच्यात. आणि आपलं जे काही लक्ष आहे ते आपण स्पष्टपणे ठरवल्यानंतर ते आपल्याला महत्वाचं म्हणजे नोटबुक मध्ये लिहायचं आहे, आपलं गोल्स किंवा आपण काय पाहिजे आपल्याला ते. त्याचं कारण म्हणजे काय असतं, की जेव्हा आपले लक्ष असतात किंवा आपले गोल असतात ते लिखित स्वरूपामध्ये जेव्हा असतात, तर तेव्हा ते मिळण्याची शक्यता 42% वाढते. म्हणजे फक्त आपण एवढं जरी केलं की आपल्याला काय पाहिजे स्पष्टपणे ठरवलं आणि ते नोटबुक मध्ये नोट करून ठेवलं किंवा डायरीमध्ये लिहिलं, तर लगेच ते मिळण्याची शक्यता 42% वाढते. एवढा जबरदस्त परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात काय होतं, आपण जेव्हा लिहितो आपल्याला काय पाहिजे, तेव्हा ते कन्फर्म होतं, आपल्या माइंडला ते कन्फर्म होतं की ते आपल्याला नक्की पाहिजे. त्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. दुसरं म्हणजे काय, की आपण जे ठरवलेलं आहे ते मिळणारच, अशी एक मनामध्ये सकारात्मक आशा आणि दृढ विश्वास ठेवणे, ही दुसरी गोष्ट महत्वाची आहे. पहिल्या 2 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या नंतर बरोबर होतात किंवा आपल्याला समजतं पुढं म्हणजे काय करायचं, कसं करायचं, या गोष्टी समजतात. परंतु या 2 गोष्टी केल्या तरच पुढे समजतं आपल्याला. मनामध्ये 100% विश्वास आपल्याला निर्माण करायचा आहे. सकारात्मक आशा म्हणजे काय, की कुठली गोष्ट शक्य आहे अशा अशा नजरेने किंवा अशा विचाराने एक असा एक माइंडसेट आपला बनवणे. आणि मनामध्ये जेव्हा आपण 100% विश्वास निर्माण करतो, विश्वास ठेवायचा, तर आपलं जे मन आहे किंवा आपली जी माइंड पॉवर आहे ती खऱ्या अर्थाने विश्वासावरती काम करते. जसा आपला विश्वास असेल तसंच ती काम करणार आहे किंवा तसंच आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आपल्या माइंड कडून, किंवा तसंच आपल्याला मार्ग दाखवणार आहे माइंड आपलं. त्याच्यामुळे आपण पाहिजे ते ठरवल्यानंतर ती गोष्ट आपल्याला 100% मिळणार असा मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. आणि तो विश्वास
आणि जे आपण ठरवले त्या दोन्ही गोष्टी आपल्याला कायम कायम ठेवायच्या आहेत. कायम म्हणजे जोपर्यंत आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या दृष्टीने आपल्याला काही मार्ग सापडत नाही किंवा आपल्याला काही ना काहीतरी परिणाम मिळत नाही, तोपर्यंत आपण या दोन्ही गोष्टी कायम ठेवायच्यात मनामध्ये. नेपोलियन हिल यांनी म्हणलेलं आहे, जगप्रसिद्ध लेखक आहेत नेपोलियन हिल. त्यांनी त्यांच्या एक पुस्तकात म्हणलेलं आहे थिंक अँड ग्रो रिच मध्ये, व्हॉट एव्हर युअर माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. म्हणजे तुमचे मन जे काही कल्पना करू शकते आणि त्यावर विश्वास ठेवू शकते ते साध्य करू शकते. म्हणजे आणि हे कुठल्याही व्यक्तीला पॉसिबल आहे, कोणताही व्यक्ती करू शकतो. तर आपल्याला काय करायचं असतं, आपली सध्याची परिस्थिती जर आपल्याला नको असेल आणि आपल्याला जरी कुठलीही शक्यता दिसत नसेल की आपण त्यातून बाहेर येऊ शकतो, तरी सुद्धा आपण हे करायचंय, पाहिजे ते ठरवायचं किंवा कल्पना करायची आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. आणि त्यानंतरची गोष्ट आहे तिसरा मुद्दा, कोणत्याही शंकेला मनात थारा न देणे. म्हणजे काय, की आपण जेव्हा पाहिजे ते ठरवतो आणि मनामध्ये 100% विश्वास निर्माण करतो, तो विश्वास कायम टिकण्यासाठी आपण कुठल्याही शंकेला मनामध्ये थारा द्यायचा नाही. म्हणजे आणि आणि आपल्याला असं असं न असं न होण्यासाठी आपण काय करायचंय, कुठलाही आपल्या मनामध्ये शंका आली नाही पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो, सातत्याने आपण जे आपले गोल लिहिलेले आहेत ते सातत्याने वाचणे, बघणे किंवा काहीतरी सकारात्मक गोष्टी गोष्टी वाचणे किंवा काही चांगल्या प्रकारची 2-3 पुस्तके घेऊन ती सातत्याने वाचत राहणे. दररोज जास्त नाही तरी कमीत कमी 15-20 मिनिटं सातत्याने वाचन करत राहायचं. त्याच्यामुळे काय होतं, पुस्तकांच्या माध्यमातून ह्या विषयावरची भरपूर पुस्तकं असतात. आपल्याला सायंटिफिक नॉलेज सुद्धा भेटतं की आपलं माइंड कसं काम करतं, विचार कसे काम करतात. प्लस त्याच्यामध्ये भरपूर उदाहरणं पण असतात, प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. किंवा युट्यूबवरती तर काही असे ठराविक व्हिडिओ असतात ते आपण बघू शकतो सातत्याने. त्याच्यामुळे आपण आपला विश्वास टिकून राहतो आणि आपल्या मनामध्ये शंका येत नाही. आणि अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी असतात किंवा महत्वाचं म्हणजे शंका येऊ न देण्यासाठी आपण कृती करायला जर प्रत्यक्ष सुरुवात केली, कृती करायला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा मनामध्ये डाऊट येत नाही आणि विश्वास वाढत जातो आपला. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये जे काही मिळत असतं ते त्याच्या विश्वासानुसार मिळत असतं. चौथं काय, की आपण जे ठरवलेलं आहे ते कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा दृढ संकल्प करणे. तर जेव्हा आपण कोणतीही गोष्ट मिळवण्याचा दृढ संकल्प म्हणजे पक्का निश्चय करतो, तेव्हा एक म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारची एक शक्ती प्राप्त होते, मानसिक सामर्थ्य प्राप्त होतं किंवा आपला जो विश्वास वाढलेला असतो तो विश्वास अजून चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते, तो टिकून राहण्यास मदत होते आणि आपल्याकडून ज्या गोष्टी कृती होणं गरजेचं असतं, आवश्यक, तर त्या गोष्टी सुद्धा व्हायला सुरुवात होते आपल्याकडून. पाचवा मुद्दा आहे महत्वाचा, अत्यंत तीव्र इच्छा निर्माण करणे. एखादी गोष्ट मिळवण्याची जेव्हा आपल्या मनामध्ये अत्यंत तीव्र इच्छा निर्माण होते, तर तेव्हा त्या गोष्टी आपल्याला नक्कीच मिळतात. म्हणजे जर आपण एखाद्या व्यक्तीने ठरवलं की त्याला त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे मिळवायचं आहे किंवा त्याला पाहिजे ते तो मिळवणारच, तर कोणत्याही परिस्थितीत त्याला पाहिजेच ती गोष्ट, तेव्हा ती ती गोष्ट त्याला नक्कीच मिळू शकते. किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला काही मदत करायची असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल, मुलगा असेल, की त्याला जर आपल्याला काही ठीक करायचं किंवा त्याची समस्या दूर करायची, आपण जर मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण केली की आपल्याला त्याला ठीक करायचं किंवा चांगल्या स्थितीमध्ये बघायचं आहे, तर आपण सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करू शकतो ती परिस्थिती निर्माण होण्यासाठी. म्हणजे मनामध्ये बर्निंग डिझायर आपण निर्माण करायची आहे आणि ती सातत्याने टिकून ठेवायची. म्हणजे आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो, ज्या गोष्टी मिळवण्याची आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा होती त्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात. म्हणजे आपण आपल्या जर एकंदरीत जीवनाचा आढावा घेतला तर कुठल्याही व्यक्तीला ही गोष्ट लक्षात येईल, ज्या गोष्टी आपल्याला मिळवण्याची आपल्याला तीव्र इच्छा असते ते आपल्याला मिळतात आणि ऑलरेडी भरपूर गोष्टी अशा असतात की त्या मिळालेल्या असतात आपल्याला. असं म्हणतात की इच्छा तेथे मार्ग, म्हणजे इफ देर इज विल देर इज वे. सहावं काय, की सकारात्मक स्वयंसूचनांचा प्रभावी वापर. याच्यामध्ये काय असतं की सातत्याने आपण काही ना काहीतरी विचार करत असतो. स्वयंसूचना म्हणजे काय, जाणीवपूर्वक विशिष्ट व ठराविक विचार सातत्याने मनाला देत राहणे. आता हे करणं सध्याच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे, कारण सायंटिफिकली असं प्रूफ झालेलं आहे की कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये 24 तासामध्ये साधारणतः 60,000पेक्षा जास्त विचार येतात
त्यातले बरेचसे विचार हे निगेटिव्ह असतात किंवा रिपीट होणारे असतात किंवा बिनकामाचे असतात. त्याचं कारण म्हणजे काय, की बऱ्याच आपल्याला आपले विचार आहेत ना, जशी आपली परिस्थिती बदलते तसे बदलतात बऱ्याच लोकांचे. कंट्रोल नसतो आपला, कारण आपलं लक्ष नसतं विचारांकडे आपल्या. आणि बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला अगदी काही वर्षापासून किंवा लहानपणापासून जशा सवयी लागलेल्या असतात किंवा जशा परिस्थितीचा त्याने सामना केलेला असतो त्यानुसार त्याचे विचार बनलेले असतात. परंतु जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीने त्याचे विचार बदलले तर हळूहळू त्याच्या जीवनामध्ये त्याला पाहिजे तसे परिणाम मिळायला सुरुवात होते किंवा चमत्कार होऊ शकतात. तर अफर्मेशन म्हणजे काय, उदाहरणार्थ काही उदाहरण आपण बघू शकतो. माझं माझं मन नेहमी माझं मन नेहमी चांगले व सकारात्मक विचार करते. माझे मन नेहमी चांगल्या व सकारात्मक कल्पना करते. माझं आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. मी आता पूर्णपणे ठीक झालेलो आहे. किंवा मी श्रीमंत झालेलो आहे. माझ्याकडे सातत्याने चांगला पैसा येत आहे. किंवा इतर कोणत्याही बाबतीमध्ये आपण अफर्मेशन करू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीला झोपेची समस्या असेल, त्याने असं म्हणायला विचार करायला सुरुवात करायची किंवा म्हणायला सुरुवात करायची, मला दररोज रात्री एकदम शांत, खोल, गाढ, व्यवस्थित, आरोग्यदायी, चांगल्या प्रकारची झोप लागत आहे. तर नुसता एखाद्या व्यक्तीने असं जर सातत्याने विचार केला ना काही दिवस, एकच वाक्य जरी म्हणत राहिला, तर एखाद्या व्यक्तीला झोपेची किती मोठी समस्या असेल, काही लोकांच्या गोळ्या चालू असतात, तर त्या लोकांना सुद्धा काही दिवसानंतर किंवा 1-2 आठवड्यानंतर कुठल्याही गोळ्या न घेता चांगल्या प्रकारे झोपायला सुरुवात होते. हा म्हणजे या सगळ्या प्रूव्हन गोष्टी आहेत. आणि कल्पनाशक्ती, 7वा मुद्दा आहे की कल्पनाशक्तीचा वापर करणे. प्रत्येक व्यक्तीला कल्पना करण्याची सुद्धा एक शक्ती मिळालेली आहे. त्याचा वापर करून आपण सकारात्मक कल्पना जर सातत्याने करत राहिलो, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्याच्याच जर आपण सातत्याने कल्पना करत राहिलो, तर त्या प्रकारच्या गोष्टींवरती माइंडचा विश्वास बसतो आणि तशी परिस्थिती आपलं माइंड कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती परिस्थिती निर्माण करतं आपल्या जीवनामध्ये. कुठल्याही बाबतीमध्ये आपण काय करायचं की निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह कल्पना करण्याऐवजी ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत, अशी अंतिम अंतिम परिणामांची कल्पना करू शकतो आपण सातत्याने. आणि ही टेक्निक वापरून काही लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये अक्षरशः चमत्कार केलेले आहेत, की ज्या लोकांना त्यांच्या समस्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग दिसत नव्हता अगोदर, तर त्यांना पाहिजे तसे परिणाम मिळालेले आहेत. याचं उदाहरण म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन कसं म्हणजे काय नक्की, की आपल्याला जर ए पासून झेड पर्यंत जायचं असेल, तर आपण झेड पर्यंत अगोदरच पोहोचलो आहोत अशी कल्पना करणे. त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन, की जी गोष्ट आता सध्या आपल्याकडे नाही ती आपल्याला मिळालेली आहे अशी कल्पना करणे. आणि ती गोष्ट जर प्रत्यक्षात घडल्यानंतर जसं आपल्या भावना असू शकतात, तसा आपल्याला आनंद होऊ शकतो. तर त्या गोष्टी मनामध्ये निर्माण करणे, मनामध्ये तो आनंद निर्माण करणे, भावना निर्माण करणे, याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. आणि जेव्हा आपल्याला आपल्या इच्छा म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्याचा आपण विचार करतो तो ठरवतो, आणि ज्या प्रकारे आपण कल्पना करतो, ज्या प्रकारे आपण व्हिज्युअलाइज करतो, त्या जर दोन्ही गोष्टी जर सारख्याच असतील तर आपल्याला इच्छित परिणाम एकदम सहजपणे मिळतात किंवा निश्चितपणे मिळतात. कधी कधी काय होतं की बऱ्याच लोकांना भरपूर गोष्टी पाहिजे असतात किंवा त्यांच्या भरपूर इच्छा असतात, परंतु त्यांच्या कल्पना त्याच्या उलट असतात, त्याच्यामुळं पाहिजे तो परिणाम मिळत नाही किंवा त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होते. कारण त्याच्यामध्ये इच्छा आणि कल्पना याच्यामध्ये कल्पना जास्त पॉवरफुल आहे, इमॅजिनेशन जास्त पॉवरफुल असल्यामुळं जर एखाद्या व्यक्तीने निगेटिव्ह कल्पना करत राहिला सातत्याने, तर त्याला तो त्या प्रकारेच परिणाम मिळणार आहे. 8वा मुद्दा काय की योग्य मार्गदर्शन मिळवणे. आता बऱ्याचदा काय असतं की काही लोकांच्या जीवनामध्ये अशा काही समस्या असतात की त्यांना कुठलाही पर्याय दिसत नाही किंवा त्यांना असं वाटतं की आपण आपल्या समस्येमध्ये पूर्णपणे अडकलेला आहे, किंवा असं म्हणतात की सर्व बाजूनी संकटे आलेले आहेत, अशी बऱ्याच लोकांची परिस्थिती होते जीवनामध्ये. तर अशा लोकांनी काय करायचं की आपल्या मनामध्ये जी काही शक्ती आहे त्या शक्तीचं पण आपण मार्गदर्शन मागू शकतो, किंवा आपल्या मनाच्याही पलीकडे जी शक्ती आहे की आपण निसर्ग म्हणतो किंवा वैश्विक शक्ती म्हणतो किंवा आपण ईश्वर म्हणतो, तर त्या शक्तीचं आपण मार्गदर्शन मागू शकतो. त्यासाठी आपण काय करायचं आहे, कुठल्याही व्यक्तीने आपल्या जर समस्या असतील किती मोठ्या प्रकारच्या, तर आपण रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर किंवा कधी पण जेव्हा आपण 5-10 मिनिटं आपण थोडं रिलॅक्स मध्ये विचार करू शकतो, अशा वेळेमध्ये आपण आपल्या समस्येचा उल्लेख करून आपल्या समस्येतून दूर पडण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळावे किंवा मार्गदर्शन पाहिजे अशी आपण एक
विचार करू शकतो किंवा प्रार्थना करू शकतो. ही प्रार्थना आपण आपल्या सबकॉन्शियस मनाला सुद्धा करू शकतो. आपल्या मनाकडे सुद्धा मार्गदर्शन मागू शकतो किंवा आपण निसर्गाकडे किंवा ईश्वराकडे सुद्धा मार्गदर्शन जर मागितलं की सध्याच्या समस्येतून आपल्याला बाहेर पडायचं आहे, कृपया मार्गदर्शन करावे. आणि जरी ही कृती जर आपण सातत्याने केली तर ही सुद्धा एक सायंटिफिक प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादा सातत्याने विचार करतो किंवा एखादा प्रश्न विचारतो, कुणालाही विचारू शकतो. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला जर प्रश्न विचारला काहीतरी, तर आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. पण उत्तर कधी मिळतं की जर आपण विचारलं तर मिळतं. तसं आपण जर एखादी आपल्याला समस्या असेल त्याचं जर मार्गदर्शन मागितलं, म्हणजे प्रश्न विचारला, तो प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला, अंतर्मनाला किंवा वैश्विक शक्तीला विचारला, निसर्गाला विचारला, तर आपल्याला त्याचं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उत्तर मिळतं. म्हणून आपण सातत्याने मार्गदर्शन मागत राहायचं, प्रश्न विचारत राहायचे. आणि ही ऍक्टिव्हिटी आपण करायची आहे सातत्याने. एक आठवडा, 2-3 आठवडे, महिनाभर, जोपर्यंत आपल्याला उत्तर मिळत नाही तोपर्यंत करत राहायचं किंवा काहीतरी आपल्याला पर्याय सापडत नाही. आणि असं जेव्हा आपण असं मार्गदर्शन मागत असतो तेव्हा आपल्याला एक ऍक्टिव्ह राहायचंय, अलर्ट राहायचंय की आपल्याला मार्गदर्शन कुठल्याही माध्यमातून मिळू शकतं. म्हणजे एखाद्या घटनेच्या माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या अचानकपणे समोर आलेल्या मोबाईलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मिळू शकतं किंवा किंवा अगदी स्वप्नामध्ये सुद्धा मार्गदर्शन मिळू शकतं. आणि जेव्हा आपल्याला असं मार्गदर्शन मिळतं तेव्हा आपल्याला ते स्ट्रॉंगली फील होतं किंवा आपल्याला समजतं की आपण जे मार्गदर्शन मागत आहोत त्याचा हा परिणाम आहे. फक्त आपण ही ऍक्टिव्हिटी सातत्याने करत राहायची, विश्वास ठेवून. आणि 9वा मुद्दा काय की जेव्हा आपल्याला जीवनामध्ये काही समस्या असतात आणि पाहिजे तो परिणाम मिळवायचा असतो, तेव्हा आपण आपली दिनचर्या अशा प्रकारे ठेवली पाहिजे किंवा रुटीन आपलं असं असलं पाहिजे की सकाळी समजा उठून काही लवकर उठणे, बाहेर फिरायला जाणे मोकळ्या हवेमध्ये, काही मेडिटेशन, योगा, प्राणायाम करणे किंवा काही चांगल्या पुस्तकांचं वाचन करणे किंवा काही चांगले विचार वाचणे किंवा अजून काही गोष्टी करणे किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी सुद्धा काही ऍक्टिव्हिटी, वाचन असेल, काही मेडिटेशन आहे किंवा काही करणे किंवा अजून अशा काही गोष्टी असतील आपल्या आवडीच्या गोष्टी की ज्याने आपलं मन प्रसन्न होऊ शकतं, अशा काही गोष्टी करणे. तर या गोष्टी आपण जर केल्या म्हणजे दिनचर्या आपण आपली चांगली ठेवायची की ज्या दिनचर्यामुळे किंवा रुटीनमुळे आपल्याला मदत होऊ शकते किंवा आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यामध्ये सहाय्य होऊ शकतं, अशा गोष्टी आपण रुटीन ठेवायचे. किंवा आपण स्वतःला अशा काही चांगल्या सवयी लावून घ्यायच्यात ज्या सवयी लावल्यामुळं किंवा त्या गोष्टी करत राहिल्यामुळं, जसं की आपलं सकाळचं बाहेर फिरायला जाणे, मेडिटेशन, योगा, प्राणायाम काही करणे किंवा चांगल्या पुस्तकांचं वाचन करणे, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणे किंवा काही ठराविक पद्धतीने काही आपल्या आवडीच्या हॉबीजला आपला वेळ देणे, काही पेंटिंग असेल किंवा काही एखादी जरी ऍक्टिव्हिटी असेल तर ती सातत्याने करत राहणे. तर या गोष्टी आपण जर करत राहिलो तरी सुद्धा आपल्याला त्याची मदत होत असते किंवा आपल्याला फायदा होतो. आणि सध्याचं जे आपली जी काही परिस्थिती असते किंवा आपली कोणत्याही प्रकारची एखाद्या व्यक्तीची परिस्थिती असते ना सध्याच्या जीवनामध्ये, तर तो एक सवयींचा परिणाम असतो. म्हणजे बऱ्याच वर्षापासून किंवा लहानपणापासून एखाद्या व्यक्तीला ज्या सवयी असतात त्याचा परिणाम म्हणजे आपलं सध्याचं आयुष्य असतं. त्याच्यामुळे जर आपण काही सवयी जरी बदलल्या, चांगल्या सवयी जरी लावून घेतल्या तरी हळूहळू आपलं जीवन बदलायला सुरुवात होते काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये किंवा ते पूर्णपणे जसं आपल्याला पाहिजे तसं बदलू शकतं. 11वा मुद्दा काय की सातत्यपूर्ण कृती सुरू ठेवणे. आता बऱ्याच लोकांना काय होतं की सगळ्या गोष्टी माहीत असतात किंवा आपल्या समस्या दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे, ह्या पण गोष्टी माहीत झालेल्या असतात किंवा बऱ्याच लोकांनी कृती पण करायला सुरुवात केलेली असते. परंतु काय होतं की बऱ्याच लोकांचं कृतीमध्ये सातत्य राहत नाही. कृतीमध्ये सातत्य राहिलेलं नाही तर मग विश्वास टिकत नाही. विश्वास टिकत नाही, मनामध्ये शंका येत राहतात. शंका येत राहतात. विश्वास न टिकल्यामुळे काही परिणाम मिळत नसल्यामुळे मनामध्ये शंका येतात, डाऊट येतात. त्याच्यामुळे मग ती जे काही कृती करतो तो व्यक्ती, तो काही दिवस करतो परंतु नंतर त्या पूर्णपणे स्टॉप होतात. आणि आपल्याला जेव्हा आपण कृती करायला सुरुवात करतो तेव्हा आपण असा एक माइंडसेट बनवायचा किंवा आपली मनोवृत्ती बनवायची की जर आपल्या जीवनामध्ये समस्या जर असतील सध्या, तर सध्याच्या आपल्या ज्या काही समस्या आहेत तो एक परिणाम आहे. जसं आपण अगोदर म्हटलं त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अगदी लहानपणापासून ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, अगदी किंवा बऱ्याच वर्षापासून, महिन्यापासून ज्या गोष्टी घडून गेलेल्या असतील त्याचा परिणाम म्हणजे त्याची सध्याची परिस्थिती असू शकते. त्याच्यामुळे परिणाम बदलायचा असेल तर आपल्याला काही ठराविक गोष्टी असतात किंवा ज्या कृती असतात त्या सातत्याने कमीत कमी 2-3 महिने आपण केल्या पाहिजेत. कमीत कमी 1 महिनाभर तरी केल्या पाहिजेत. आणि 12वा मुद्दा काय शेवटचा, ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला संयम टिकून ठेवला पाहिजे. की जर आपली सध्याची परिस्थिती खूप वर्षापासूनचा किंवा अगदी लहानपणापासूनचा पण परिणाम असू शकते. त्याच्यामुळे जर आपल्याला परिस्थिती बदलायची असेल
तर एक म्हणजे आपण आपल्या माइंड पॉवर बद्दल जाणून घेतलं पाहिजे, त्याबद्दल आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि नियोजन केल्यानंतर त्याप्रमाणे प्रत्यक्षामध्ये कृती आपण करायला सुरुवात करून ती कृती सातत्याने कमीत कमी 1 महिना 2-3 महिन्यापर्यंत केली पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला परिणाम मिळतात, जेव्हा सातत्याने आपण कृती करत राहतो, तेव्हा आपल्याला परिणाम मिळायला सुरुवात होते. आणि मग आपल्या जीवनामध्ये किंवा कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होते. आणि असं ज्या लोकांच्या जीवनामध्ये आपण असं म्हणतो की चमत्कार झालेले आहेत किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मिळवलेल्या आहेत की ज्या बाकी लोकांच्या जगाच्या दृष्टीने अशक्य होत्या, तर त्या लोकांनी हेच केलेलं आहे. त्यांना पाहिजे ते ठरवलं, त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्यानंतर त्यांच्या माइंडने त्यांच्या मनाने त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली, त्याप्रमाणे त्यांनी कृती करायला सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला आपल्याला माहित नसतं की आपल्याला कृती काय काय करायची आहे. परंतु आपण सुरुवातीला आपल्याला पाहिजे ते ठरवायचंय स्पष्टपणे. ते मिळणार किंवा आपण ते मिळवणार असा मनामध्ये शक्य विश्वास निर्माण करायचा आहे. आणि ह्या दोन गोष्टी काही दिवस आपल्याला मेंटेन ठेवायच्या आहेत. 2 आठवडे, 3 आठवडे, महिनाभर. त्यानंतर आपल्याला आपलं जे माइंड आहे ते मार्गदर्शन करायला सुरुवात करतं की आपण काय काय केलं पाहिजे नक्की, किंवा कुठल्या गोष्टीची मदत घेतली पाहिजे, किंवा आपल्याला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची मदत असेल, दुसऱ्या गोष्टीची मदत असेल, तर आपण नक्की कोणाची मदत घेतली पाहिजे, कोणाकडे गेले पाहिजे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नंतर समजतात. सुरुवातीलाच आपल्याला सगळ्या गोष्टी समजत नाहीत. जसं की एखादी गाडी असेल, एखादी 4 चाकी गाडी असेल, कार असेल, जेव्हा रात्रीच्या अंधारामध्ये एखादा व्यक्ती प्रवास करतोय गाडी घेऊन, तर समजा त्याला 50 किलोमीटर अंतर जायचं असेल, तर त्याने जर असं ठरवलं, जर विचार केला की पुढे पुढे अंधार आहे की मी जाऊ शकणार नाही, परंतु त्यालाही माहिती असतं की जशी जशी गाडी पुढे जाणार आहे तशी गाडीच्या ज्या लाईट आहेत ते त्याला पुढे पुढे मार्ग रस्ता दाखवणार आहेत. त्याच्यामुळे तो व्यक्ती 50 किलोमीटर असेल किंवा 500 किलोमीटर जरी अंतर असेल तरी तो रात्रीमध्ये सुद्धा प्रवास करून ते पार करू शकतो. तसंच आपण जेव्हा पहिल्यांदा सुरुवात करतो, आपल्याला पाहिजे ते ठरवतो स्पष्टपणे, आणि ते आपल्याला मिळणार असा मनामध्ये 100% विश्वास निर्माण करतो, तो टिकून ठेवतो. मनामध्ये कुठली शंका येऊन देत नाही, किंवा आपली जी इच्छा असते, इच्छाशक्ती असते, ती तीव्र इच्छाशक्ती मेंटेन ठेवतो. तेव्हा मग हळूहळू आपल्याला बरोबर मार्ग दिसायला लागतात, किंवा काही ना काहीतरी परिणाम दिसतो आणि त्या चमत्कार आपल्या जीवनामध्ये होतात, किंवा आपल्या पाहिजे त्या गोष्टी मिळत जातात. आणि कोणत्याही व्यक्तीला जीवनामध्ये जे काही सक्सेस मिळालेलं असतं, कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही बाबतीमध्ये, जगभरामध्ये जे 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 लोकांनी मोठमोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, ते त्यांना जे काही सक्सेस मिळालेलं असतं, किंवा ज्या लोकांनी त्यांचे मोठमोठे आजार बरे केलेले आहेत, आर्थिक परिस्थिती चांगली केलेली आहे, नातेसंबंध चांगले केलेले आहेत, आश्चर्यकारक गोष्टी काय केलेल्या आहेत, तर त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय केलेलं असतं, त्यांनी पेशन्स ठेवलेला असतो. सातत्याने कृती करून त्या गोष्टी मिळेपर्यंत त्यांनी त्यांचा संयम टिकून ठेवलेला असतो. आणि ह्या गोष्टी करणं एवढ्या सोप्या आहेत. फक्त काय की या शेवटच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. सातत्याने कृती करणे आणि संयम टिकून ठेवणे. आता मधल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या बऱ्याच लोकांना माहीत असतात. पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 ज्या गोष्टी आहेत ना, त्या जर आपण व्यवस्थित केल्या, तर या मधल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या ऑटोमॅटिक घडून येतात. आणि प्रत्येक व्यक्तीला सातत्याने दररोज दररोज 24 तासाचा वेळ मिळतो. तर आपल्याला काय करायचं की त्याच 24 तासाचा वापर करून आपण आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपण मिळवू शकतो. आपल्याकडे जो 24 तासाचा वेळ आहे त्याचा वापर करूनच आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आहेत ना मिळवू शकतो. तर आपल्याला त्यासाठी काय करायचं की व्यवस्थित नियोजन करायचं. आता बऱ्याच लोकांना काय होतं की या सगळ्या गोष्टी माहीत असतात, किंवा आपली माइंड पॉवर कशी वापर करायची हे माहीत असतं. परंतु त्यांच्याकडून कृती होत नाही, किंवा झाली तर त्यात सातत्य राहत नाही, पेशन्स राहत नाही, संयम राहत नाही. त्याच्यामुळे पाहिजे तो परिणाम मिळत नाही. आणि सध्याची कोणतीही परिस्थिती परिणाम असल्यामुळं कुठल्याही व्यक्तीची परिणाम बदलण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 महिना द्यावा लागतो, किंवा 2-3 महिन्यापर्यंत पूर्णपणे चांगला परिणाम मिळण्यासाठी, किंवा 100% परिणाम मिळण्यासाठी 2-3 महिन्याचा आपल्याला वेळ द्यावा. म्हणजे जास्त आपल्याला काय करावं लागत नाही. फक्त सातत्याने आपण मनामध्ये विश्वास टिकून ठेवणे, या जरी ही जरी कृती केली तरी तरी सुद्धा खूप खूप मोठा गोष्ट होऊन जाते, विश्वास जरी टिकून ठेवला तरी. आणि त्यासाठी काय असतं की आपल्याला मदत कोण करणार आहे, की आपण काय करतो की बऱ्याचदा जेव्हा आपल्याला समस्या निर्माण होतात तेव्हा आपण बाहेरून बाहेरून मदत शोधण्याचा प्रयत्न करतो, किंवा बाहेर बाहेर शोधतो आपण मदत. परंतु आपल्या ज्या आतमध्ये शक्ती आहे, आपल्या विचारांमध्ये शक्ती आहे, मेंदूची जी काही शक्ती आहे, अंतर्मनाची शक्ती आहे, त्याचा जर आपण वापर करायला शिकलो,
तर आपल्याला बाहेरच्या कुठल्याही परिस्थितीची किंवा व्यक्तीची किंवा गोष्टींची आपल्याला मदत घेण्याची आवश्यकता फार कमी पडते. आणि काय असतं की आम्ही काय करत असतो की जसं आम्ही आता 1 तासाचा प्रोग्राम घेतलेला आहे, तर बऱ्याच लोकांना काय होतं की बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात किंवा असे काही प्रोग्राम असतात, युट्यूबला काही व्हिडिओ असतात, पुस्तकं असतात. समजा एखाद्या व्यक्तीने या विषयावरची पण भरपूर पुस्तकं आहेत, माइंड पॉवर किंवा दी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, ब्रेन प्रोग्रामिंग किंवा अशी असंख्य पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, की त्या एक जरी समजा एखाद्या व्यक्तीने एक जरी पुस्तक घेतलं आणि त्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या गोष्टी त्याने फॉलो केल्या, तर तो त्याच्या कोणत्याही समस्या असतील त्यातून तो बाहेर पडू शकतो 100%. किंवा म्हणजे त्या सगळ्या सायंटिफिक गोष्टी आहेत. आपलं माइंड कसं काम करतंय आणि या विषयावरची जास्तीत जास्त पुस्तकं ही डॉक्टरांचीच आहेत. परंतु काय होतं की एखाद्या व्यक्तीला एखादं पुस्तक घेऊन ते वाचून त्यातल्या गोष्टी समजून घेऊन त्या फॉलो करणं आणि त्याचा परिणाम मिळवणं हे थोडं अवघड असतं. कारण काय असतं, बऱ्याच लोकांना वाचनाची आवड नसते किंवा बऱ्याच लोकांना नवीन काही गोष्टी शिकण्याची सवय नसते. की जेव्हा बरीच लोक असे असतात की त्यांनी जेव्हा शाळा कॉलेज सोडलेलं असतं तेव्हाच त्यांनी वाचन आणि नवीन काहीतरी शिकणे या सवयी सोडून दिलेल्या असतात. त्याच्यामुळं अशी बरीचशी लोक असतात किंवा असे पण काही लोक असतात की त्यांना ऍक्च्युअल मध्ये वेळ नसतो. म्हणजे काहीतरी वाचन करायला पण वेळ नसतो त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे किंवा वेगवेगळ्या समस्यांमुळे किंवा समस्येमध्ये जेव्हा व्यक्तीला समस्या असतात तेव्हा त्याचं मन कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही, हे पण एक वास्तविकता आहे. किंवा बऱ्याचशा लोकांना त्यांच्या शेड्यूलमुळे वेळ नसतो किंवा शक्य नसतं. तर अशा लोकांनाच एक मदत करण्याच्या उद्देशातून आम्ही दर महिन्याला एक 21 दिवसाचा एक कार्यक्रम घेत असतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे तेच नाव आहे, जो जे वांछील तो ते लावो. तर एक 21 दिवसाचा कार्यक्रम आम्ही दर महिन्याला घेत असतो. आता या कार्यक्रमाची नवीन बॅच दर महिन्याला एक बॅच असते, सलग 21 दिवस रोज 1 तास. त्याचं रेकॉर्डिंग पण असतं कायमस्वरूपी. आणि या महिन्याची बॅच उद्यापासून चालू होणार आहे, 21 सप्टेंबर पासून ते 11 ऑक्टोबर, दररोज सकाळी 6 ते 7. आणि नंतर त्याचं रेकॉर्डिंग पण कायमस्वरूपी असणार आहे. तर या प्रोग्राम मध्ये कुठलाही व्यक्ती अटेंड करू शकतो. कारण आणि या प्रोग्राम मध्ये जरी एखाद्याला लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल कोणत्याही वेळेस, तरी सुद्धा या प्रोग्रामच्या लाईव्ह प्रोग्राम मध्ये कुठल्याही ऍक्टिव्हिटी नसतात. प्रोग्राम मध्ये काही ऍक्टिव्हिटी असतात त्या रात्री झोपण्यापूर्वी माइंड पॉवर रिगार्डिंग किंवा टेक्निक रिगार्डिंग, आणि सकाळी उठल्यानंतर करायच्या असतात पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये किंवा रात्री झोपण्यापूर्वी 15-20 मिनिटं. त्याच्यामुळे कोणताही व्यक्ती हा 21 दिवसाचा प्रोग्राम जॉईन करू शकतो. लाईव्ह प्रोग्राम बघितलं तरी चालतं, रेकॉर्डिंग बघितलं तरी चालतं. फक्त रोज कमीत कमी एक रेकॉर्डिंग बघायचं आहे. तर हा जो प्रोग्राम आहे तो 21 तारखेपासून म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे. आणि या प्रोग्राम मध्ये आम्ही काय करत असतो, दरम्यान जी आमची बॅच होते त्यामध्ये, की ज्या ज्या लोकांना जीवनामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत किंवा जे लोक सहभागी येतात त्यांना आम्ही आता आपण ज्या प्रोग्राम मध्ये काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये समजून सांगतो, एक्सप्लेन करतो. त्या प्रत्येक गोष्टी संदर्भात जे काही व्हिडिओ असतात चांगले नॉलेज देणारे किंवा सगळ्या गोष्टी समजून सांगणारे असे व्हिडिओ दाखवतो. बरीचशी उदाहरणं त्यांना दाखवतो. किंवा जशी आपण प्रोग्राममध्ये काही उदाहरणं बघितली तशी आपण बरीचशी उदाहरणं दाखवतो, व्हिडिओ दाखवतो. म्हणजे सगळ्या गोष्टी सायंटिफिक पद्धतीने त्यांना एक्सप्लेन केल्या जातात, समजावल्या जातात. तसेच प्रत्येक व्यक्तीला ज्या काही समस्या असतात त्यानुसार त्या व्यक्तीने नक्की काय केलं पाहिजे. म्हणजे सध्याच्या काळात ज्या लोकांना समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, स्वतःला आहेत किंवा फॅमिलीमध्ये कोणाला काही समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, नातेसंबंधात समस्या आहेत, करिअरमध्ये समस्या आहेत, बिझनेसमध्ये समस्या आहेत, व्यवसायामध्ये समस्या आहेत, किंवा काही काही लोकांचे जास्त कर्जबाजारी आहेत, किंवा काही लोकांना जास्त लायबिलिटी आहे, किंवा काही लोकांना काही घरामध्ये कोर्ट कचेरी भांडण तंटा या गोष्टी चालू आहेत किंवा कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. म्हणजे लोकांना ज्या ज्या प्रकारच्या समस्या असतात त्यानुसार त्यांनी नक्की काय केलं पाहिजे, त्यांनी माइंड पॉवरचा वापर कसा केला पाहिजे, कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला सांगितल्या जातात इंडिव्हिज्युअली. आणि त्यांना महत्वाचं म्हणजे आम्ही कमीत कमी 2-3 महिन्यापर्यंत किंवा त्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होईपर्यंत किंवा चांगला रिझल्ट मिळेपर्यंत आम्ही त्यांना मार्गदर्शन करत राहतो सातत्याने. म्हणजे काय असतं की सातत्याने काही गोष्टी होणं महत्वाचं असतं. की जसं आपल्याला आपल्या सध्याची परिस्थिती बदलायची असेल किंवा चांगला परिणाम प्राप्त करायचा असेल तर सातत्याने आपण एक म्हणजे आपण आधी व्यवस्थित नियोजन करायला लागतं. आणि केलेल्या नियोजनाप्रमाणे सातत्याने कमीत कमी 1 महिना, 2 महिने, 3 महिने किंवा समस्येनुसार 4-5-6 महिन्यापर्यंत आपण त्या गोष्टी व्यवस्थित करत गेलो. आणि त्या गोष्टी करणं एवढ्या सोप्या असतात. फक्त बऱ्याचशा लोक ती मनावरती घेत नाहीत. किंवा कसं होतं की आपल्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला अशी सवय असते की जोपर्यंत दुसरा कोणतरी आपल्याला
मोटिवेट करत नाही, किंवा जोपर्यंत दुसरा कोणतरी आपल्या मागे लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी जमत नाहीत. म्हणजे म्हणजे एक टेंडन्सी असते, ह्युमन टेंडन्सी असते, की आपल्याला म्हणजे स्वतःला काही गोष्टी करणं थोडं अवघड असतं, किंवा ते म्हणजे जमत नाही. म्हणजे सर्वांनाच, म्हणजे असं काय नाही की सगळ्यांना जमतं, परंतु जास्तीत जास्त लोकांना काय असतं की स्वतःच कुठली तरी गोष्ट समजून घेणे, किंवा स्वतःला मोटिवेट करणे, करून काहीतरी गोष्टी करणे, किंवा जीवनामध्ये चमत्कार करणे, या गोष्टी जमत नाहीत. क्षमता प्रत्येक व्यक्तीजवळच असते. त्यासाठी आम्ही हा प्रोग्राम घेत असतो. तर आपल्यापैकी ज्या लोकांना या प्रोग्राम मध्ये सहभागी व्हायचं असेल, तर त्यांनी काय करायचंय, की आपला जो कार्यक्रम आहे 21 दिवसाचा, त्याच्यामध्ये आपल्याला खूप फायदे होतील. हा प्रोग्राम झूम मीटिंग वरती असणार आहे, रोज सकाळी 6 ते 7. त्याचं रेकॉर्डिंग पण लगेच अवेलेबल होतं 8 वाजता. ते रेकॉर्डिंग कायमस्वरूपी राहतं. या कार्यक्रमाचा उद्देश पण हाच आहे, की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आतमध्ये असलेल्या अनंत शक्तीची जाणीव करून देणे. महत्वाचं म्हणजे आतमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे अनंत शक्ती आहे, त्याची आपल्याला जाणीव करून देणे हा उद्देश आहे. प्लस त्या ज्या अनंत शक्तीची आपल्याला ओळख होते आपल्या आतमध्ये असलेल्या, त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे शिकवणे. हे दोन महत्वाचे उद्देश आहेत या प्रोग्रामचे. आणि हे जर आपल्यापैकी प्रत्येक जास्तीत जास्त लोकांनी केलं, तर आपल्याला संपूर्ण आयुष्यभरात एवढे फायदे होऊ शकतात. आता आपण या 1 तासाच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा ज्या गोष्टी सांगितल्यात ना, त्या सुद्धा एवढ्या पॉवरफुल आहेत. आता कुठल्याही व्यक्तीने एवढ्या जरी गोष्टी केल्या ना व्यवस्थित, तरी सुद्धा त्याला खूप फायदे होतील. आता या प्रोग्राम मध्ये सहभागी जर आपण झालो 21 दिवसाच्या, तर आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळू शकतात, की आपली आर्थिक परिस्थिती चांगली कशी करायची हे आपल्याला माहित पडेल, किंवा ती टिकून कशी ठेवायची, किंवा जास्तीत जास्त आपण पैसा कसा मिळवू शकतो, श्रीमंत लोकांच्या कॅटेगरीमध्ये आपण कसं जाऊ शकतो हे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. किंवा आपल्या स्वतःला काही शारीरिक मानसिक आरोग्याची समस्या असेल, घरामध्ये कोणाला काही समस्या आहे, मुलाला काही समस्या आहे एखाद्या, तर ती समस्या जर आपली दवाखान्यामधून पूर्णपणे ठीक होत नसेल, तर आपण ऍडिशनली म्हणजे ती ट्रीटमेंट घेत असताना आपण काय करू शकतो, ऍडिशनली माइंड पॉवरचा कसा वापर करू शकतो ते आपल्याला सांगितलं जाणार आहे, की जेणेकरून त्या समस्या आपल्या दूर होऊ शकतात. संपूर्ण जीवनभरामध्ये आपले लाखो करोड रुपये कसे वाचवायचे सध्याच्या काळामध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये, ते आपल्याला महत्वाची गोष्ट माहित पडेल. बघा, सध्याच्या काळामध्ये काय की बऱ्याच लोकांना व्यवस्थित नॉलेज नसल्यामुळं लोकांचा पैसा जातो, म्हणजे वाया जातो असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा कोरोना आला होता 2019 मध्ये किंवा 20 मध्ये, तर बऱ्याच लोकांना कोरोनाबद्दल प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं बरेचसे लोक बरे नाही झाले, किंवा जे लोक बरे झाले त्यांचा, काही लोकांचा अगदी 2 लाख 3 लाख रुपये खर्च झालेला आहे कोरोनामध्ये. परंतु ज्या व्यक्तीला नॉलेज होतं ते लोक कोरोना झाल्यानंतर सुद्धा घरच्या घरी बरे झाले, किंवा अगदी किरकोळ किरकोळ पैशामध्ये 400-500 रुपयात बरे झालेले आहेत लोक, किंवा अगदी काही लोक काही पैसा न खर्च न करता सुद्धा बरे झालेले आहेत. म्हणजे काय होतं की आपल्याला जीवनामध्ये जास्तीत जास्त कुठल्याही बाबतीतलं ज्ञान मिळवणं गरजेचं आहे, किंवा आपण जीवनामध्ये जास्तीत जास्त आपले पैसे कसे वाचू शकतो याचं जर आपण नॉलेज मिळवत राहिलो ना सातत्याने, की सध्या जसा काळ बदलतोय तसं आपण बदललं पाहिजे, काळासोबत आपण अपडेट राहिलं पाहिजे, किंवा कुठं काय चाललंय याची आपल्याला जर माहिती असेल, किंवा एखादी गोष्ट जेव्हा आपल्या कानावर पडते पहिल्यांदा, तर ती ती खरी आहे की नाही, खरी आहे, किंवा ती किती मोठी आहे गोष्ट हे आपल्याला पडदिशी समजलं पाहिजे. किंवा प्रत्येक गोष्टीवरती आपण असा डोळे झाकून विश्वास नाही ठेवला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये असं दाखवलं जात होतं अगोदर, की जेव्हा भारतामध्ये कोरोना आला नव्हता, तेव्हा असे मोबाईलवरती व्हिडिओ येत होते, की ज्याला कोरोना झाला तसे लोक रस्त्याला मरून पडतायत, किंवा कोरोना झालेला व्यक्ती ठीक होत नाही, किंवा म्हणजे असे काही भरपूर व्हिडिओ येत होते. त्याच्यामुळं आणि ते जाणून म्हणजे काही लोकांचं म्हणजे जाणीवपूर्वक असं नंतर मीडियामध्ये बातमी येत होती, की किंवा नंतर अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, की ते जाणीवपूर्वक काही देशांनी किंवा काही लोकांनी ते जाणीवपूर्वक प्लॅन करून ते गोष्टी पसरवलेल्या होत्या लोकांमध्ये अगोदरच, निगेटिव्ह निगेटिव्ह. आणि जर कोरोना आजार एवढा मोठा असता, तर 99% जवळपास 99% लोक कशी बरी झाले असते. म्हणजे जगभरामध्ये एवढी नकारात्मकता पसरून सुद्धा किंवा भीती पसरून सुद्धा जर 99% लोक बरे होत असतील, तर याचा अर्थ कोरोना आजार किती किरकोळ आहे हे समजलं पाहिजे प्रत्येकाला. किरकोळ होता. आणि अजून एक आहे कोरोना रिगार्डिंग, की अजून सुद्धा बरीचशी लोक आहेत की जी विनाकारण मास्क लावतात. म्हणजे मास्क आपण लावला पाहिजे, परंतु अशी सुद्धा बरीचशी लोक होती त्यावेळेस कोरोनामध्ये, की जी किंवा आपण सुद्धा बघितलेलं असेल, की जी लोक गावाकडच्या मोकळ्या वातावरणामध्ये, नैसर्गिक वातावरणामध्ये
त्यांच्या आजूबाजूला कोणीही व्यक्ती नाही, अगदी जवळपास कोणीही व्यक्ती नाही हाकेच्या अंतरावरती, अशा वातावरणामध्ये मोकळ्या शुद्ध हवेमध्ये लोकांनी मास्क लावले होते. म्हणजे असे बरेचसे लोक होते बरं का, की अज्ञान म्हणजे नॉलेज, एखाद्या गोष्टीचं नॉलेज नसेल ना, किंवा एखाद्या गोष्टीची विनाकारण आपण भीती घेतली तर अशा गोष्टी होतात. आणि दवाखान्यामध्ये जे जास्तीत जास्त लोक सिरियस झाले ना, याचं कारण म्हणजे काय होतं, की ज्या लोकांना कोरोना झालेला होता त्या लोकांना ऑक्सिजनची, शुद्ध ऑक्सिजनची किंवा जास्त ऑक्सिजनची गरज होती. परंतु बऱ्याचशे लोक काय होते, की ज्यांची दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू होती त्यांना कंपल्सरी मास्क म्हणजे लावावा लागत होता किंवा लावत होते ते लोक. त्याच्यामुळं ज्या लोकांना ऑक्सिजनची जास्त गरज होती, कोरोना झालेल्या लोकांना, त्यांना मास्क लावल्यामुळे त्यांचा ऑक्सिजन त्यांना कमी मिळत होता आणि त्यामुळे ते लोक जास्त सिरियस होत होते. तर ही गोष्ट बऱ्याच लोकांना नंतर लक्षात आलेली आहे. म्हणजे काय होतं, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात त्यापासून किंवा आपले पैसे वाचू शकतो आपण, जर आपल्याला नॉलेज असेल तर. आणि आपण जीवनामध्ये चांगले नातेसंबंध कसे निर्माण करायचे आपल्याला माहित पडतं, किंवा त्यानंतर आपण इतर पाहिजे त्या गोष्टी कशा मिळवू शकतो यासाठी आपल्याला प्रोग्रामचा फायदा होणार आहे. जीवनामध्ये कुठल्याही गोष्टी कशा मिळवायच्या, म्हणजे 21 दिवसाच्या कार्यक्रमात खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आपल्याला, किंवा आपण सकारात्मकपणे आपलं जीवन कसं बदलू शकतो, बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात, त्याचा आपल्याला फायदा होतो, आपल्या फॅमिलीला फायदा होतो, किंवा आपल्या परिचयातल्या लोकांना तुम्ही स्वतः स्वतः फायदा करून देऊ शकता, स्वतः मदत करू शकता. आणि सातत्याने आम्ही 3 महिन्यापर्यंत किंवा व्यक्तीला चांगले परिणाम मिळेपर्यंत मार्गदर्शन करत असतो. सगळ्या गोष्टी सायंटिफिक आहेत, म्हणजे या विषयावरची जास्तीत जास्त पुस्तकं डॉक्टरांची असतात, किंवा सध्या जर एखाद्या व्यक्तीला कुठलाही आजार असेल तर तो ट्रीटमेंट घेतो डॉक्टरांची, तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी ट्रीटमेंट घेतली पाहिजे, सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. परंतु ते करत असताना त्यांनी फोकस सुद्धा केला पाहिजे, की आपली समस्या 100% ठीक होऊ शकते, माइंड पॉवरचा आपण वापर करू शकतो. आणि या वर्कशॉपमध्ये आपल्याला खूप चांगल्या गोष्टी मिळतात, की ज्याची आपल्याला नक्कीच मदत होत असते. आणि आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की सध्याच्या आपल्या कोणत्याही परिस्थितीतून आपल्याला पाहिजे ते मिळू शकतो आपण, आणि पाहिजे त्या गोष्टी मिळवणं एकदम शक्य आहे. तर आपला हा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे ना, त्याच्यामध्ये आपल्यापैकी कुणाला भाग घ्यायचा असेल किंवा अजून काय माहिती पाहिजे असेल, किंवा जो आपला आता 1 तासाचा प्रोग्राम तुम्ही बघितलेला आहे, त्याच्याबद्दल जरी तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल त्यातल्या गोष्टींसंदर्भात, तर आपण काय करा, की हा नंबर नोट करून घ्या, आपल्याकडे लिहून घ्या, किंवा आपण ज्या लोकांकडे पेपर पेन नसेल त्यांनी हा स्क्रीनशॉट काढू शकता. तर आपण काय करायचं, की या नंबरला आम्हाला फोन करून आपल्याला कुठली समस्या असेल ते पण सांगू शकता, किंवा 1 तासाच्या प्रोग्राममध्ये आपण ज्या काही गोष्टी ऐकल्या त्याबद्दल अजून जास्तीत जास्त आपण म्हणजे आपली माइंड पॉवर वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त नॉलेज कशा प्रकारे मिळवू शकतो ते आपल्याला सांगितलं जाणार आहे. किंवा जो आमचा, जर आपल्याला जीवनामध्ये स्वतःला किंवा फॅमिलीमध्ये कोणाला काही समस्या असतील कुठल्याही प्रकारच्या, तर त्यासाठी जर आपण 21 दिवसाचा प्रोग्राम जॉईन केला तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे बेनिफिट होईल. आणि ते बेनिफिट असे असतील की ते तुम्हाला आयुष्यभर होत राहतील. आपले भरपूर पैसे पण वाचू शकतील त्याच्यामुळे जीवनामध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी पण मिळू शकतील त्या गोष्टी शिकल्यामुळे आपल्याला. तर आपण काय करायचं, की हा नंबर प्रत्येकाने नोट करून घ्या. आपल्याला कोणतीही माहिती पाहिजे असेल, 21 दिवसाच्या कार्यक्रमासंदर्भात माहिती पाहिजे असेल, किंवा आपल्याला 21 दिवसाचा प्रोग्राम जॉईन करायचा असेल, तर आपण आम्हाला या नंबरवरती संपर्क करा. हा जो आमचा नंबर आहे 7038987501. तर आता काय करायचं आपण, की आता आपला जो प्रोग्राम झालेला आहे, तर या संदर्भात आता शेवटच्या 1-5-10 मिनिटांमध्ये आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असेल तर आता आपण प्रश्न विचारू शकता कुठल्याही प्रकारचा. आता मी माईकचं ऑप्शन ऑन करत आहे, अनम्यूट ऑप्शन ऑन करत आहे. आपण आपला माईक आता अनम्यूट करू शकता, आणि आपल्यापैकी कोणालाही काही प्रश्न असेल तर आपण आपला जो प्रश्न आहे ना तो विचारू शकता. हा, तर आपलं माईक जो आहे तो अनम्यूट करता येईल आपल्याला. तर आपल्यापैकी कोणालाही काही प्रश्न असेल कोणत्याही प्रकारचा, म्हणजे आपल्याला आमचा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे त्या संदर्भात काही प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असेल, तर आपण आपलं सांगून आपला प्रश्न विचारू शकता. आपल्याला काय महत्वाचं म्हणजे काय, की बघा, की प्रश्न जर आपण विचारले तर अजून तुम्हाला काही जास्त ऍडिशनली गोष्टी माहित पडतील, की आता आपण ज्या प्रोग्राम मध्ये गोष्टी आता जाणून घेतल्या
त्याबद्दल आपण विचारू शकता. किंवा जो आमचा 21 दिवसाचा कार्यक्रम आहे त्या संदर्भात सुद्धा जर आपल्याला आता काही गोष्टी माहित पाहिजे असतील त्या सुद्धा गोष्टी विचारू शकता. 21 दिवसाच्या कार्यक्रमाचं हे काय आहे, म्हणजे काही मूल्य वगैरे आहे का, कॉस्ट आहे का? हा सर, त्याची 21 दिवसाचा जो कार्यक्रम आहे ना त्याची कॉस्ट असते 2100 रुपये. ठीक आहे. तर हम्म. 2100 रुपयाची कॉस्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला भविष्यामध्ये किंवा कुठले पैसे द्यायचे नसतात. त्याचं कारण म्हणजे काय असतं की 2100 रुपयामध्ये तुम्ही अगोदर सलग रोज 21 दिवसाचा प्रोग्राम लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग जॉईन करून पूर्ण बघा ते अटेंड करायचं 21 दिवस. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतात किंवा तुम्ही प्रोग्राम संपत असताना किंवा संपल्यानंतर सुद्धा प्रोग्राम संपण्याच्या अगोदर शक्यतो आम्ही प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे त्याच्या समस्यानुसार त्यांना आम्ही ते ऍक्शन प्लॅन देतो. त्यांना सगळं सांगतो त्यांनी काय केलं पाहिजे. आणि त्या गोष्टी त्यांच्याकडून होण्यासाठी त्यांना सातत्याने 2-3 महिन्यापर्यंत आम्ही मार्गदर्शन करत असतो. म्हणजे एकदा 2100 रुपये भरल्यानंतर आमच्या दर महिन्याला जे काही बॅच होत असतात कुठल्या कुठल्या प्रत्येक प्रत्येक प्रोग्रामच्या प्रत्येक हम्म. प्रोग्राम मध्ये आपण फ्रीमध्ये सहभाग घेऊ शकता. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये आम्हाला कुठलेही पैसे द्यायचे नाहीत 2100 रुपया व्यतिरिक्त. म्हणजे हम्म. सातत्याने आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत राहतो. तुम्ही कधीही आम्हाला फोन करू शकता प्रोग्राम चालू असताना सुद्धा किंवा नंतर संपल्यानंतर सुद्धा. म्हणजे आम्ही तुमच्याशी कनेक्टेड राहतो नेहमी. कारण काय असतं की जसं आपण प्रोग्राममध्ये उल्लेख केला होता की आपल्या सध्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या काही एका दिवसात निर्माण झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्या सुटण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1-2 महिने, 2-3 महिने, 6 महिने काही गोष्टी ठराविक पद्धतीने चांगल्या प्रकारे मनावरती घेऊन करणं गरजेचं आहे. आणि त्या होण्यासाठी आपल्याला कोणतरी एक सारखं कोणतरी काही सांगणारा असेल तर आपला फॉलो फॉलो विचारणारा असेल की बाबा तुम्ही गोष्टी कशा प्रकारे करताय, समजतात का नाही तुम्हाला. तर त्या गोष्टी आपल्याकडून व्यवस्थितपणे होतात. मग त्यासाठी आम्ही 3 महिन्यापर्यंत कमीत कमी मार्गदर्शन करतो किंवा तुम्हाला चांगला परिणाम मिळेपर्यंत आम्ही मार्गदर्शन करतच राहतो तुम्हाला कायमस्वरूपी. हम्म. ठीक आहे. तर ठीक. आपण काय करा की आमचा जो नंबर आहे तुम्ही लिहून घेतला असेल हा तर हा, त्याच्यावरती लिहिलंय तुम्ही लिहिलंय. लिहिलाय ना, कॉल करा हा. आम्हाला कधी पण. आता सकाळी 9 नंतर वगैरे कॉल करू शकता तुम्ही. आणि अच्छा. तुम्हाला काही समस्या असेल तुम्ही सांगू शकता. नाही, तशा समस्या काही नाहीये. हा. पण आता म्हणजे म्हणजे मला प्रोग्राम आवडला तुमचा ओव्हरऑल. आणि म्हणजे चांगलं वाटलं की आपण म्हणजे थोडक्यात काय, सकारात्मक जर तुम्ही नेहमी विचार करत राहिला तर त्याचे परिणाम चांगले निघतात. हा, बऱ्याच नक्कीच वेळेला नक्कीच काय सर. होतं की वयोमानाप्रमाणे, आता माझं माझं वय 65 आहे. तर हम्म. कसं होतं की या वयामध्ये असं वाटतं की आपण आजारी पडू का, कुठे काही बरोबर ऍक्सिडेंट आहे. होईल का, असं का तसं, असे विचार मनासारखे यायला लागतात. आणि मग त्यातून एक प्रकारची भीती निर्माण होते की हा, बाबा ओके आपलं ओके. काय होईल, असं म्हणजे असं काही होणार नाही ना, असं म्हणजे काही खऱ्या अर्थाने काही कारण नसतं असं करायला. म्हणजे गरज नसते बरोबर आहे. असं विचार करायची. पण ते आपण हम्म. अकारण विचार मनात येत राहतात आपले, की बरोबर आहे, बरोबर उद्या आहे. आपल्यावर काय वाईट परिस्थिती येईल का, असं का तसं का, म्हणजे. तर हम्म. हे जे आहेत ना नकारात्मक विचार आहेत, त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला गोंधळ होतो. म्हणजे आपण त्यामुळे हम्म. एक भीती निर्माण होते मनामध्ये. तर ती घालवण्याकरता खरं चांगला का तुमचा उपक्रम चांगला आहे हम्म. की नेहमी सतत चांगले. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक जे पूर्वी पोथ्या पोथ्या वाचायचे किंवा काहीतरी हम्म. देवाचं करायचे हम्म. 1 तास बसून. हम्म. तर हम्म. त्यामुळे तर ते खरं तर ते हे होतं. आता हल्ली काय झालंय की नवीन हम्म. याच्यामध्ये हे राहिलं नाही. म्हणजे तशी एक गोष्ट राहिली नाही, आपण तसं काही करत नाही. म्हणजे धार्मिक बरोबर आहे. आचरण काही करत नाही. हम्म. तर हम्म. तुमचं म्हणणं बरोबर आहे की हे आचरण आणलं तर नक्की त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. हम्म. तर बरोबर आहे. म्हणजे तुमचा हा व्हिडिओ मला आवडला, म्हणजे इव्हन तुमचं आजचं सेशन पण आवडलं. हम्म. आणि सर तुम्ही आता राहता कुठे आणि कुठून कंडक्ट करताय प्रोग्राम हा? पुण्यामधून. अच्छा, पुण्यातून कंडक्ट करता. मी राहायला तुम्ही? मुंबईला आहे, मी मुंबईला ओके असतो. ओके तर ओके. आणि मी म्हणतात तुमचा तो आता म्हणजे हे तुमचे हे संतुलित जीवन जे आहे, हम्म. तर ते त्यामध्ये मी बऱ्याच वेळेला बघतो. आणि हा प्रोग्राम मला म्हटलं अटेंड करावं मुद्दाम, खास वेळ काढून आज म्हटलं बसलो मी. हम्म. म्हटलं बघूया तरी काय आहे. आणि चांगलं आहे, म्हणजे खूप आवडलं मला. आणि माझा नक्कीच विचार नक्कीच आहे आहे. की तुमचा 2100 रुपयाचा प्रोग्राम पण जॉईन करायचा विचार आहे माझा. नक्कीच तर नक्कीच. तो सकाळी 6 ते 7 असणार आहे का? हा, सकाळी सर तो प्रोग्राम सकाळी 6 ते 7 असणार आहे. आणि अच्छा महत्वाचं अच्छा. म्हणजे काय असतं की त्या हा. लाईव्ह प्रोग्राम मध्ये आपण कुठलीही ऍक्टिव्हिटी घेत नसतो. म्हणजे त्यात फक्त नॉलेज बेस्ड गोष्टी शेअर केल्या जातात. त्याच्यामुळं अच्छा अच्छा. जर तुम्हाला सकाळी 6 ते 7 वेळ असेल तर तुम्ही तो अटेंड करू शकता लाईव्ह. हा आणि हा. लाईव्ह शक्य नसेल तर तुम्ही तो रेकॉर्डिंग 8 वाजेपर्यंत आपल्याला अवेलेबल करून दिलं जातं सकाळीच लगेच 1 तासानंतर. अच्छा 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 आणि अच्छा. त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग तुम्ही दिवसभरात कधी पण बघू शकता किंवा हा संध्याकाळी बघू हा, शकता बरोबर. म्हणजे दुपारी. आपल्या हा सोयीनुसार आपण बघू शकतो. हा, बघू शकता. आणि
हा त्याच्यामुळे तुम्ही निश्चितपणे जर प्रोग्राम जॉईन केलात आणि आपल्याला खूप हा फायदा होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय सर, तुम्ही जे हा आता मुद्दा मांडलेला आहे ना, मुद्दा की हा सध्या तुम्हाला काही समस्या नाहीयेत, हा म्हणजे आता उलट चांगली गोष्ट आहे की तुम्ही तुम्ही देवाचे किंवा निसर्गाचे आभार मानले पाहिजेत की तुम्हाला हा सध्या हा काही हा समस्या नाही, सगळं काय चांगलं आहे तुमचं. ठीक आहे. बरोबर परंतु बरोबर कसं असतं बरोबर. की जसं आपण तुम्ही म्हटलं की आपल्या मनामध्ये विचार येतात विनाकारण. हा हा तर हा अशी अशी ही समस्या बऱ्याच लोकांना होते, म्हणजे ठीक हा आहे, हा असते, म्हणजे हा असते किंवा विनाकारण विचार येणं येणं काहीतरी, किंवा काही उद्या काय होईल किंवा परवा काय होईल, किंवा एखादी आपण पेपरमध्ये काही बातमी वाचली, टीव्हीला बघितली, तर असं आपल्या बाबतीत बरोबर पण होऊ शकतं, असा विचार येतो. तर काय होतं की बरोबर बरोबर. उलट अशा लोकांनी त्यांची परिस्थिती जी चांगली आहे हा त्याचा आधार घेऊन लगेच पॉझिटिव्ह गोष्टी करायला सुरुवात केली, की हा समजा काही पॉझिटिव्ह मोबाईलमध्ये काही चांगले व्हिडिओ बघणे, किंवा काही हा असे हा बरेचसे हा युट्यूब चॅनल असतात ते फॉलो करायचे. त्याच्यावरती सातत्याने हम्म. काहीतरी व्हिडिओ येत असतात किंवा अगोदरचे व्हिडिओ असतात, ते सातत्याने बघत राहणे. प्लस काही चांगली पुस्तकं असतात, ती पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात करणे सातत्याने. म्हणजे तुम्ही रोज एक पुस्तक काही एकदम वाचून संपवलं पाहिजे असं काय नाही. रोज 15 मिनिटं बरोबर वाचा, पण सातत्याने वाचत राहा. किंवा अशा हम्म. काही गोष्टी असतात की ऍडिशनली बाबा सकाळी लवकर उठणे, परत हम्म. सकाळी लवकर उठून थोडं मोकळ्या हवेत फिरायला जाणे, किंवा सकाळी उठल्या उठल्या पहिल्या हम्म. 15-20 मिनिटात काहीतरी चांगले विचार करणे, जे आपण म्हणलं ना अफर्मेशन. तर बरोबर आपल्याला बरोबर. जी परिस्थिती आपल्याला पाहिजे, उदाहरणार्थ हम्म. मी नेहमीच सुरक्षित, असा एक विचार तुम्ही करू शकता, मी नेहमीच हम्म. कोणत्याही परिस्थितीत आणि मी नेहमीच सुरक्षितच असतो, असा हम्म. तुम्ही विचार करा. वहीमध्ये हम्म. लिहा, कोणत्याही हम्म. परिस्थितीत आणि मी नेहमीच सुरक्षित आहे. हा बरोबर विचार कारण बरोबर. सातत्याने म्हणत राहा. समजा तुम्ही हा विचार जर हम्म. रोज म्हणत राहिला सातत्याने, झोपण्यापूर्वी म्हणा, हम्म. सकाळी हम्म. उठल्यानंतर म्हणा, एक हम्म. महिन्यानंतर तुमच्यामध्ये असा आत्मविश्वास येणार की तुम्हाला हम्म. तुम्हाला एकदम कॉन्फिडन्स येणार की अगदी 100 वर्षापर्यंत तुमचं आरोग्य चांगलं राहणार. असा एक अच्छा. आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. किंवा हम्म. आरोग्य तर चांगलं राहू शकतं, किंवा तुम्ही 100 एकदम सगळ्या बाबतीत एकदम चांगलं राहू शकतं. तुमचं आरोग्य असेल किंवा तुमची परिस्थिती असेल, आरोग्य, आर्थिक परिस्थिती, या गोष्टी चांगल्या राहू शकतात, किंवा अगदी 100 वर्षापर्यंत तुमचं सगळं तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता. असे विचार हम्म. सुद्धा जसं तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे तुमच्यामध्ये बदल होतो. आणि जसं बरोबर बरोबर. ज्या प्रकारचा मनामध्ये ज्या प्रकारचे आपण सातत्याने विचार करतो, त्याच प्रकारचा हम्म. विश्वास मनामध्ये निर्माण होतो. आणि ज्या हम्म. प्रकारचा विश्वास मनामध्ये निर्माण होतो आणि तो टिकून राहतो, तशीच हम्म. परिस्थिती आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून निर्माण होते. हम्म. म्हणजे ते पण एक सायन्स आहे बरं का, म्हणजे सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनाची नाही शक्ती, किंवा बरोबर बरोबर किंवा बरोबर. जे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलेलं आहे, जो जे वांछेल तो ते लाभो, ते पण एक हम्म. सायन्स आहे. किंवा मन करारे अच्छा. प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, ते सायन्स म्हणजे काय की आपलं जे माइंड आहे ना, माइंडची हम्म. पॉवर जसं जर आपण ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो त्याप्रमाणेच काम करते. किंवा जर आपण आपलं माइंड हम्म. नेहमी रिलॅक्स ठेवलं, प्रसन्न ठेवलं, तर ज्या बरोबर. गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या बरोबर आपल्याला मिळतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. हम्म. म्हणजे या गोष्टी, म्हणजे सगळ्या ज्या आपल्या गोष्टी आहेत किंवा जे काही आपली जी संत परंपरा आहे, त्यांनी ज्या काही गोष्टी हम्म. सांगितल्यात किंवा एका एका वाक्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, ते सगळं सायन्स आहे ऍक्च्युली. आणि अच्छा. ऍक्च्युली आता जे बाहेरच्या देशातले जे काही लोक आहेत ना, की ज्यांनी हम्म. मोठमोठी चांगली चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत, माइंड पॉवर म्हणा हम्म. किंवा काय असे ब्रेन प्रोग्रामिंग, हम्म. तर या लोकांनी काय केलेलं आहे की आपलं जे भारतीय तत्वज्ञान आहे त्याचा त्याचा अभ्यास करूनच अशी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि ती हम्म. पुस्तकं मग जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. इंग्लिशमध्ये पुस्तकांचं मराठीमध्ये जगभरातल्या सर्व बरोबर. भाषांमध्ये ट्रान्सलेशन झालंय. तर ऍक्च्युली हे भारतीय हम्म. तत्वज्ञानच आहे हे पूर्णपणे, सबकॉन्शियस माइंड खरंय म्हणा किंवा खरंय. काय म्हणा. बरोबर बरोबर बरोबर. नाही नाही, खऱ्या अर्थाने झालंय काय माहिती का, आपल्या हल्ली हा. ते हम्म. काँग्रेसने सगळं शालेय शिक्षण पद्धती बदलून टाकली ना, त्यामुळे वाट हम्म. लागली खरं तर. पूर्वी आपलं जे धार्मिक आचरण होतं ना, ते ठेवलं नाही ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाले. हा, नक्कीच नक्कीच. म्हणजे काय होतं की गव्हर्नमेंटने मधल्या काळामध्ये जे सगळं बदलून टाकलं ना, शिक्षण पद्धती बदलली ना, हम्म. त्यामुळे बरेच नुकसान झालेलं आहे आपलं. हम्म. म्हणजे बरोबर आहे. शाळेमध्ये आपण जे शिकतो धार्मिक आचरण शिकतच नाही आपण. शाळेमध्ये सगळे समान आहे, सगळं ठीक आहे. हा हा, आणि बरोबर आहे. घोकमपट्टी करतो, फक्त प्रश्नांची उत्तरं लिही, पट्टी करून ती उत्तरं देतो आपण. आणि बरोबर आपल्याला आहे. करा आता हे फायदा हो व्यावहारिक याच्यामध्ये काहीच फायदा होत नाही. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हा तर तुम्ही जे म्हणताय की स्वतःला जर आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये काही गोष्टी ठसवण्यात यशस्वी ठरलो, तर नक्की त्याचा उपयोग आपल्याला हे होतो, म्हणजे त्याचा नक्कीच होणार उपयोग. बरोबर नक्कीच आहे ना? होतोच होतोच. आणि त्या गोष्टी एवढ्या सोप्या असतात की फक्त आपण त्या कधी कधी बरं, आता करायला पण तुमचं हे सुरुवात जे करतो. आहे 2100 रुपयाचं पेमेंट आहे, ते कसं करायचं? ते तुम्ही गुगल पे किंवा फोन पे ला करू शकता. तर मला तुम्ही कॉल करा तुमच्या नंबरवरून, मी त्यावेळी तुम्हाला माहिती बरे पाठवतो. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, मी तयार आहे, उद्यापासून जॉईन करायला तयार आहे मी. नाही, नक्कीच नक्की, हरकत नाही. चालेल, धन्यवाद धन्यवाद सर. ओके ओके, कॉल करा मला थँक्यू. तुम्ही 9 नंतर. 9 नंतर ठीक कॉल आहे सर. करा. ठीक आहे ठीक आहे, ओके ओके. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्स. आता बघा की आपल्यापैकी आता अजून कुणाला काय माहिती पाहिजे असेल किंवा 21 दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल जरी माहिती पाहिजे असेल, तर आपण आम्हाला जो आमचा नंबर दिलाय त्याच्यावरती कॉल करू शकता.
किंवा आता आपला जे ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी जो आपला चॅट बॉक्स आहे, जो जो मीटिंगचा जो चॅट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आणि नंबर टाकू शकता. नाव आणि नंबर नावाने नंबर टाकलात ना, फोन नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर, तर त्याच्यावरती आपल्याला संपर्क केला जाणार आहे. किंवा आता जो आपल्याला इथं स्क्रीनवरती नंबर दिसतोय आमचा, तर त्याच्यावरती आपण कॉल करू शकता. नंबर नोट डाऊन करून घ्या. ज्यांनी आता नोट डाऊन नंबर केलेला नसेल त्यांनी आता हे 2 मिनिटामध्ये नंबर नोट डाऊन करायचा आहे. आणि प्लस बरं, आपलं नाव काय सर? सर माझं नाव आहे विजय जंगम. विजय जंगम. अच्छा, हा म्हणजे ठीक आहे, या नावाने मी सेव्ह करतो विजय हा जंगम म्हणून. हा आणि त्याप्रमाणे मग हे करतो मी, तुम्हाला पैसे पाठवतो. चालेल चालेल, हरकत नाही हरकत नाही. ओके. ओके, धन्यवाद थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. तर बघा की आता स्क्रीनवरती आपल्याला नंबर दाखवला जात आहे, त्याच्यावरती आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. 1 तासाच्या प्रोग्राम संदर्भात काही माहिती पाहिजे किंवा 21 दिवसाच्या प्रोग्राम संदर्भात काही आपल्याला माहिती पाहिजे असेल काही, तर ते विचारू शकता आपण. किंवा आपल्याला काय समस्या असेल ते आपण शेअर करू शकता. आणि तोपर्यंत काय करायचं की आपल्याला अजून 5 मिनिटांमध्ये आपल्याला जर काही कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचारू शकता कुठल्याही व्यक्तीला, आणि आपलं नाव सांगून आपण प्रश्न विचारू शकता. माझं नाव श्रीपाद शास्त्री आहे. तुमच्या रेकॉर्डसाठी हे करतोय मी. हा नक्की नक्की सर, धन्यवाद धन्यवाद, हं? हरकत नाही हरकत नाही. ओके. कॉल करा तुम्ही मला नक्की. आणि अजून काही हा, म्हणजे ठीक. आणि जर तुम्हाला तुमच्या परिचयात अजून जरी कोणाला काही समस्या असेल तर त्यांना सुद्धा काही हम्म. तुम्ही हे प्रोग्राम बद्दल सांगू शकता. म्हणजे काय म्हणजे त्यांना पण गायडन्स पाहिजे असेल तर इन केस. बरोबर, बरोबर. हा हरकत नाही हरकत नाही. ओके सर, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद सर. तर बघा आपल्यापैकी अजून कोणाला काही प्रश्न असेल ना तर आपण हा नंबरवरती कॉल करू शकतो नंतर आम्हाला. आपण सकाळी 9 नंतर किंवा रात्री साधारणतः एक 8-9 वाजेपर्यंत कॉल करू शकतो आपण. आणि आता शेवटच्या 5 मिनिटांमध्ये अजून काही लोकांना समजा प्रश्न विचारायचा बाकी असेल तर त्यांनी तो प्रश्न विचारायचा आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला सांगायचा उद्देश काय आहे, विचारू शकता आपण प्रश्न कोणाला विचारायचा असेल तर. म्हणजे तोपर्यंत मी दुसरं काहीतरी बोलत आहे याचं कारण म्हणजे काय की जोपर्यंत कोणी प्रश्न विचारत नाही तोपर्यंत मी काही ऍडिशनल माहिती सांगत आहे. परंतु प्रश्न जर कोणाला विचारायचा असेल तर तुम्ही मध्ये 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 मला स्टॉप करू शकता. महत्वाचं म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीने आपल्या आतमध्ये असलेली जी शक्ती आहे ती ओळखणं गरजेचं आहे, किंवा त्याच्याबद्दल जास्तीत जास्त ज्ञान किंवा आवश्यक ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण आपलं आवश्यक ज्ञान मिळवतो आणि काही लोकांची आपल्याला उदाहरणं सुद्धा माहीत पडतात, जेव्हा पडतात तेव्हा आपल्याला आपल्या मानसिक शक्तीची खऱ्या अर्थाने जाणीव व्हायला सुरुवात होते. आणि खऱ्या अर्थाने जाणीव कधी होते आपल्याला की जेव्हा आपण काहीतरी जाणून घेतो आणि प्रत्यक्ष त्याचा वापर करायला सुरुवात करतो, कृती करायला सुरुवात करतो. गोष्टी एवढ्या सोप्या सोप्या असतात, फक्त आपण त्या कृती करायला सुरुवात करायची आहे, मनावरती घ्यायचंय, तीव्र इच्छा निर्माण करायची आहे मनामध्ये, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवायच्या आहेत, पाहिजे ते ठरवायचंय, 100% विश्वास निर्माण करायचा मनामध्ये आणि कृती सातत्याने करत राहायच्यात. आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं, संयम टिकून ठेवायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपलं जे माइंड आहे त्याला ज्या काही सवयी लागलेल्या असतात मागच्या काही वर्षापासून किंवा लहानपणापासून, त्या घालवण्यासाठी त्याला थोडे थोडे दिवस आपल्याला माइंडला स्वस्थ बसून द्यायचं नाही आपल्याला. म्हणजे किंवा ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्याच्याकडे जाऊन द्यायचं नाही माइंडला. त्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी काही ना काहीतरी करत राहायचं सातत्याने. पॉझिटिव्ह काही गोष्टी करणे किंवा मोकळ्या वातावरणात फिरायला जाणे, वाचन करणे, काय आपल्या आवडीची गोष्ट करणे, चांगल्या लोकांशी मनमोकळेपणे गप्पा मारणे, ज्या लोकांशी आपण बोलू शकतो अशाची फोनवरून गप्पा मारणे किंवा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे, या गोष्टी आपण करत राहायच्यात की जेणेकरून आपण सातत्याने आपल्या माइंडला काहीतरी कुठेतरी एंगेज किंवा व्यस्त जर ठेवलं सातत्य काही दिवस, आणि ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा त्या सुद्धा करत करत राहायच्या आपण, त्याच्यामुळे हळूहळू काही दिवसामध्ये आपलं माइंड पॉझिटिव्ह राहतं, बदल व्हायला सुरुवात होतात. आणि आपण जर 1-2 महिने 2-3 महिन्यापर्यंत सातत्याने गोष्टी करत गेलो तर आपल्याला निश्चितपणे फायदा होतोच होतो. तर बघा की प्रश्न विचारू शकता आपण. आता बऱ्याच लोकांना काय होतं की लाईव्ह प्रोग्राम मध्ये आपण प्रश्न म्हणजे विचारता येत नाही, त्याच्यामुळे शेवटलाही तेवढा असतो. आता बऱ्याच लोकांना काय असतं की जास्त वेळ नसतो सकाळ सकाळी, तरी सुद्धा काय करायचं आपण की ज्या लोकांना आता जास्त वेळ नसेल किंवा काय, तर त्यांनी नंबर नोट करून ठेवायचा आहे. आणि या नंबरवरती आम्हाला फोन करायचा आहे. किंवा एखाद्या जर व्यक्तीने हा व्हिडिओ नंतर बघितला असेल, ऑफलाईन मध्ये रेकॉर्डिंग बघितलं असेल या व्हिडिओचं, तर त्या व्यक्तींनी हा जो आमचा नंबर आहे त्याच्यावरती आपण आम्हाला संपर्क करू शकता कधी पण. आणि आपल्याला कोणती समस्या असेल ते सांगू शकता, किंवा कोणत्याही गोष्टी संदर्भात मार्गदर्शन पाहिजे असेल ते पण आपण घेऊ शकता. तर बघा की आता आपण आपला प्रोग्राम क्लोज करत आहोत.
म्हणजे आता जवळपास 8.5 वर्ष झालेले आहेत. आणि आपला हा प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्व लोकांचे, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि सर्वांना पुढच्या भावी जीवनासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा, की सर्वांचं जीवन प्रत्येक बाबतीमध्ये चांगलं हो, चांगलं राहो, आणि सर्वांना ज्या गोष्टी पाहिजे जीवनामध्ये त्या गोष्टी प्राप्त होत. आणि त्यासाठी ते होण्यासाठी आपण आपल्या माइंड पॉवरचा, मानसिक शक्तीचा किंवा आपल्या जवळच असलेल्या शक्तीचा वापर करायला सुरुवात करा. त्याच्याबद्दल जाणून घ्यायला सुरुवात करा. नक्कीच आपल्याला चांगले परिणाम मिळतील किंवा आपल्या जीवनामध्ये बदल होतील. तर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना आजच्या दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा.